नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय साम टीव्ही आणि साम टीव्ही घेऊन आलाय आपल्यासाठी मूड महाराष्ट्राचा. महाराष्ट्राचा सध्या मूड काय? 2 वर्ष झालेली आहेत महाविकास आघाडीला सत्तेवरती येऊन. या काळामध्ये राज्यात आणि देशात सुद्धा अनेक गोष्टी घडून गेलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या इतिहासात पुलोद नंतर कदाचित सर्वात ऐतिहासिक प्रकारे बनलेलं सरकार या क्षणी महाराष्ट्रात विराजमान आहे. काय चाललंय जनतेच्या मनात? आणि आता जर का निवडणुका झाल्या तर या अतिशय वेगळ्या प्रकारच्या सरकारला आणि विरोधी पक्षाला, ज्याच्याकडे सर्वाधिक जागा आहेत, या 3 पक्षांची बेरीज मिळून साधारणपणे जेवढी बेरीज भरते त्याच्या आसपासची, अशा वेळी या जनतेचा कौल काय असेल तो कल जाणण्याचा प्रयत्न आम्ही केला. आणि आम्ही जसं सर्वेत म्हटलेलं आहे, आजचा कल म्हणजे कदाचित उद्याचा कौल. सकाळ सामचा महासर्वे. महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात काय, आता निवडणुका झाल्यास कोण पुन्हा येणार, हा आमचा प्रश्न आहे, हा आमचा मुद्दा आहे. आणि हा घेऊन आम्ही महाराष्ट्रभरात गेलो आणि लोकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला, ज्याची आकडेवारी सगळी थोड्याच क्षणात तुमच्यापर्यंत येणार आहे. पण त्यापूर्वी आपण या सर्वेक्षणाचं औचित्य, महत्त्व हे जाणून घेण्यासाठी जाणार आहोत सकाळ माध्यम समूहाचे समूह संपादक श्रीराम पवार सरांकडे कोल्हापूरला. त्यांच्याकडून आधी समजून घेऊयात या सर्वेचं या क्षणी घेण्यामागचं महत्त्व काय. पवार सर. एक तर महाविकास आघाडीच्या सरकारला 2 वर्ष झाली. आपण म्हणाला त्याप्रमाणे या राज्याच्या इतिहासातला हा एक ऐतिहासिक असा क्षण होता किंवा आगळं वळण होतं. ज्या पक्षांची वैचारिक एकसूत्रीपणा कुठलाही नाही, अशा पक्षांनी एकत्र येऊन सरकार करणं आणि ते टिकवणं हे या 2 वर्षात दिसलं आहे. आणि 2 वर्षात सरकार टिकलं हे सुद्धा खूप मोठं यश आहे. या पार्श्वभूमीवर हे सरकार आलं तेव्हाही खूप चर्चा होती की अशा प्रकारचं एकत्र येणं लोकांना मान्य होईल का. ज्या 3 पक्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेना यांच्यामध्ये वैचारिक मतभेद आहेत, धोरणात्मक मतभेद आहेत, असे पक्ष एकत्र येऊन सरकार देतील हे लोकांना मान्य होईल का, आणि त्यांनी तसं दिलं तर ते चालेल का. तर या दोन्ही प्रश्नांची उत्तर आपल्याला या सर्वेक्षणातून मिळतील आणि त्या अर्थानंच तो सर्वे डिझाईन केला आहे. 2 वर्ष सरकारला झाली. हा सरकारच्या कामगिरीचा आणि त्याविषयी लोकांना काय वाटतंय याचा आढावा घेण्याचा उचित असा प्रसंग आहे असं सकाळ आणि सामला वाटतंय. हा एक भाग या हे सर्वेक्षण करण्यामागचा. दुसरा भाग ते करत असताना संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यातल्या प्रत्येक म्हणजे 288 मतदारसंघातल्या सर्व प्रकारच्या म्हणजे सर्व घटकातल्या लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्या बातमीदारांच्या नेटवर्कच्या माध्यमातून केला. साम आणि सकाळच्या माध्यमातून 2012 पासून आपण अशी सर्वेक्षण करतो. मागचं कोविडचं वर्ष सोडलं तर सातत्यानं या प्रकारे लोक काय म्हणतायत हे आपण जाणून घेण्याचा आणि लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्याच मालिकेतला हा पण पुन्हा आणखी एक प्रसंग आहे असं मला वाटतंय. त्याचबरोबर कुठल्याही सरकारला साधारण पहिली 3-4 वर्ष मिळत असतात, ज्याच्यामध्ये आपली धोरणं राबवता येतात, आपलं म्हणणं लोकांपर्यंत नेता येतं. त्यातली 2 वर्ष या सरकारची गेलेली आहेत. शेवटचं वर्ष हे प्रामुख्यानं निवडणुकीला सामोरं जाण्यासाठीच्या तयारीचं वर्ष असतं. त्यामुळे आता अतिशय योग्य असा टप्पा आहे. कोरोनानं 2 वर्ष या सरकारची जवळजवळ वाया गेली, कुठल्याही सरकारची गेली तशी याही सरकारची गेली. त्यामुळं पुढचं वर्ष हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि असं अत्यंत महत्त्वाचं वर्ष समोर असताना लोकांना या सरकारविषयी, सरकारचं नेतृत्व करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाविषयी आणि विरोधी पक्षांच्या कामगिरीविषयी सुद्धा काय वाटतंय, आणि आज निवडणूक झाली तर लोक काय प्रकारचा कौल देतील हे पाहणं हा या मागचा उद्देश होता. आणि तो या आकडेवारीतून आपल्यासमोर स्पष्टपणे येईल असं मला वाटतंय. धन्यवाद श्रीराम सर, तुम्ही आमच्यासोबत राहाच. दरम्यान या सर्वेक्षणाला घेण्यामागे सकाळ माध्यम समूहाचे रिपोर्टर्स, आमचे स्ट्रेंजर्स, साम टीव्हीचे रिपोर्टर्स असे सगळ्यांचे हात लागलेले आहेत. कशा प्रकारे हा सर्वे महाराष्ट्रभर राबवण्यात आला, त्याची मेथोडॉलॉजी म्हणजे प्रणाली कशी होती हे जाणून घेण्यासाठी आपण जाणार आहोत सकाळच्या कार्यकारी संपादक शीतल पवार यांच्याकडे. शीतल, कोरोनानंतर लसीकरणाचा एक मोठा टप्पा आपण गाठला आहे. लवकरच महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लाईन्ड अप आहेत. त्यामुळे ऑलमोस्ट मिनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे विधानसभा म्हणून काय राज्याचा कौल आहे हे जाणून घेण्यासाठी सकाळ आणि सामतर्फे जे सर्वेक्षण करण्यात आलं त्यामध्ये आपण सर्व 288 मतदारसंघांमध्ये हे सर्वेक्षण करून घेतलंय. 2019 साली ज्या लोकांनी मतदान केलेलं होतं अशा मतदारांमधनं आपण रँडम पद्धतीने एक मोठं सॅम्पल निवडलं होतं, ज्याच्यात क्वालिटेटिव्ह मेथडने आपण एक सर्वेक्षण राज्यभर प्रत्येक मतदारसंघातनं करून घेतलं. त्याशिवाय आपण क्वालिटेटिव्ह मेथडही फॉलो केलेली आहे, म्हणजे मिक्स मेथडॉलॉजी आपण या रिसर्चसाठी वापरलेली आहे. क्वालिटेटिव्हमध्ये आपण 288 मतदारसंघामधनं ग्रुप डिस्कशन, फोकस ग्रुप डिस्कशन, गटचर्चा घडवून आणल्या. त्यातनंही आपल्याला काही इनपुट्स मिळाले.
त्यासाठी जो क्वेश्चनेअर तयार करण्यात आलेला होता तो आपण 4 भागामध्ये डिवाइड केलेला होता. पहिल्या भागामध्ये सध्या मीडियातनं खूप परसेप्शन बद्दल किंवा सरकारच्या प्रतिमेबद्दल चर्चा करण्यात आल्या. तर खरोखर लोकांना त्या प्रतिमेबद्दल काय वाटतंय, सरकारच्या कामगिरीबद्दल विशेषतः कोविडचा उल्लेख होतोय, सतत होतोय, त्याबद्दल लोकांचं काय मत आहे. मध्ये निसर्ग वादळ किंवा अतिवृष्टीसारखे प्रसंग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर आले, त्याबद्दल जे काही कॉम्पेन्सेशन द्यायचं होतं त्याबद्दल पण अनेक चर्चा, वादविवाद, आरोप झाले विरोधी पक्षाकडनं. तर त्याबद्दल लोकांचं काय मत आहे. सो एकूणच सरकारचा परफॉर्मन्स कसा आहे याबद्दल आपण लोकांचं मत जाणून घेतलंय. दुसरं म्हणजे हे जे घटक पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन झालंय याबद्दल लोकांना काय वाटतंय किंवा महाविकास आघाडी सरकारचा हा प्रयोग म्हणून लोकांनी काय आपला कौल दिलेला आहे हे पण जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलाय. नेत्यांबद्दलही काही आपण सर्वेक्षणातले अंदाज तुम्ही आता बघाल तेव्हा तुमच्या समोर येतीलच. अशा प्रकारे एक क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अशा दोन्ही मेथड्स वापरून आपण राज्यभरात सर्वे केलाय. सॅम्पल निवडताना ग्रामीण, शहरी, निमशहरी तसेच महानगरपालिकांच्या निवडणुका लक्षात घेऊन महापालिका हद्दीतले मतदार निवडणं म्हणजे सॅम्पल निवडणं, त्याशिवाय त्यांचं शिक्षण, वय, लिंग अशा सर्व पॅरामीटर्सवर समतोल राखून आपण सॅम्पल निवडलेला आहे. धन्यवाद शीतल. आणि यानंतर आपण प्रेक्षकांचं कुतूहल, औत्सुक्य फार न ताणता थेट जाणार आहोत सर्वेक्षणाच्या कल आम्ही दाखवतो आणि आमचं म्हणणं आहे की आजचा कल हा उद्याचा कदाचित कौल असू शकतो. तेव्हा सुरुवात करूयात त्या 2 प्रश्नांनी की ज्याच्या नंतर आम्ही हे जे वरती आणि खाली तुम्ही सध्या ज्याला आम्ही टॅली म्हणतो विभागवार आणि महाराष्ट्रामध्ये 288 पैकी कोणाला किती जागा मिळतील त्याच्यापैकी त्या सगळ्या टॅलीला आधारभूत ठरणारे जे 2 प्रश्न आम्ही विचारले होते त्यातल्या पहिल्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. आज जर का निवडणूक झाली तर तुम्ही कुणाला मत द्याल. आणि याच्यामध्ये एक घटक आहे, सर्व पक्ष स्वतंत्र लढल्यास. निवडणूक झाल्यास कुणाला मत द्याल सर्व पक्ष स्वतंत्र लढल्यास. आणि उत्तर तुमच्या समोर आहे. भाजप 27.9%, शिवसेना 24%, राष्ट्रवादी 24.4%, काँग्रेस 14.2%, मनसे 2.9%, वंचित 2.5%, महत्वाचं आहे इतर 7.1%. आणि आता याच्यामध्ये पुढचाही प्रश्न आहे, निवडणूक झाल्यास म्हणजे आता निवडणूक झाल्यास तुम्ही मत देताना जर का महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं असेल तर काय लोकांनी उत्तर दिले पाहूयात. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप निवडणूक झाल्यास कुणाला मत द्याल. महाविकास आघाडी, आणि ह्याच्यात सुद्धा लक्षात घ्या प्रेक्षकांनो, महाविकास आघाडी काँग्रेससह 39.8%, महाविकास आघाडी काँग्रेस शिवाय, आणि हा फार महत्वाचा मुद्दा, संपूर्ण चर्चेवरती एक छाया टाकणारा मुद्दा आहे. कारण काँग्रेस शिवाय महाविकास आघाडी जर का लढली, शिवसेना, राष्ट्रवादी, तर 19.8% लोकांची पसंती आहे. 39.8च्या तुलनेत 19.8%. भाजप 27.5%, त्यांचं मतदान कायम राहतंय आणि सांगता येत नाही म्हणणारे 12.9%. आता ही झाली टक्केवारी, पण तरी सुद्धा तुमच्या मनात आहे की टक्केवारीने आम्हाला थोडंफार कळलं, पण आम्हाला आकडे पाहिजे. आम्हाला 288 पैकी ज्या मॅजिक नंबर्सवरती सत्ता स्थापन होते, सत्ता पडते आणि जोडतोड होते ते आम्हाला आकडे हवेत. आपण आकडे सुद्धा बघणार आहोत. महाराष्ट्रामध्ये निवडणुका आता झाल्यास कुणाला किती जागा मिळतील ते आता पाहूया. टॅलीसाठीच आहे, बघूयात. निवडणुका झाल्यास तुम्ही कुणाला मत द्याल सर्व पक्ष स्वतंत्र लढल्यास. यानंतर याच्या जागा ज्या आम्ही कन्वर्ट केलेल्या आहेत, सर्व पक्ष स्वतंत्र लढल्यास शिवसेनेला 77 जागा, राष्ट्रवादी 59 जागा, काँग्रेस 40 जागा. काँग्रेसचा परफॉर्मन्स वाढलेला आहे, राष्ट्रवादीचा जरा कमी झालेला आहे आताच्या तुलनेत. भाजप 104 जवळपास जागा मेंटेन केलेल्या आहेत, इतर 8. शिवसेना मोठा गेनर दिसतोय, भाजपच्या जागा समान आहे, कायम राहिलेल्या जवळपास. शिवसेनेचा मात्र गेन दिसतोय आपल्याला. सर्व पक्ष स्वतंत्र लढल्यास. आता पुढे जाऊया. निवडणुका झाल्यास महाविकास आघाडी एकत्र आणि भाजप वेगळे असतील तर कुणाच्या जागा किती येतात पाहूया. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप निवडणूक झाल्यास कुणाला मत द्याल. त्याचं जे कन्व्हर्जन आम्ही जागांमध्ये केलेलं आहे, मगाशच्या प्रश्नाचं जागांमधलं कन्व्हर्जन. महाविकास आघाडी काँग्रेससह 178 जागा, भाजप 101 आणि इतर 9. म्हणजे आत्ताचं आहे तसं अजित पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांची काँग्रेस, थोरात यांची काँग्रेस असे एकत्र लढले तर 178 जागा त्यांना मिळत आहेत. पण याच्यावरती सुद्धा आम्ही थांबलेलो नाही आहोत, कारण आम्हाला कल्पना आहे तुम्ही जर का कोकणातले असाल, मराठवाड्यातले असाल, विदर्भातले, खानदेशातले असाल तर तुमचं म्हणणं असेल की आमच्या विभागामध्ये काय होणार आहे. तर आम्ही विभागामध्ये पण गेलेलो आहोत आणि विभागामध्ये सुद्धा स्वतंत्र आणि आघाडी विरुद्ध भाजप काय निकाल पाहतोय. मुंबईपासून सुरुवात करूयात. महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. मुंबई स्वतंत्र लढल्यास मुंबईत 36 जागांसाठी शिवसेना 21 जागा, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 2,
भाजप 11, इतर 0. शिवसेना इकडे पुन्हा घेणार आहे आणि मविया विरुद्ध भाजप झाल्यास मविया ज्याच्यामध्ये काँग्रेस धरलेली आहे 19. लक्षात घ्या, मविया अधिक काँग्रेस म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस 19 जागा, पण मविया वजा काँग्रेस मानलं तर तिथे मात्र 9 जागा त्यांना मिळत आहेत. भाजप 4 आणि इतर 4. यानंतर पुढचा आपण बघूयात कोकण विभागामध्ये काय कल दिसतोय. कोकणात एकूण जागा आहेत 39. शिवसेना 24, राष्ट्रवादी 3, काँग्रेस 1, भाजप 9, इतर 2. आणि मविया विरुद्ध भाजप असं जर का केलं तर मविया अधिक काँग्रेस म्हणजे याच्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी जे एक प्रामुख्यानं मानलं गेलं समीकरण, हे 2 पक्ष एकत्र येणारच. अधिक काँग्रेस 22 जागा, मविया नुसते लढले, शिवसेना अधिक राष्ट्रवादी तर 8 जागा, भाजप 8 जागा आणि इतर 1. आता जाऊयात पुढच्या विभागाकडे. पुढचा विभाग काय म्हणतोय आपला पाहूयात. पश्चिम महाराष्ट्रात एकूण 58 जागा, फार महत्वाचा. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, भाजपचीने सुद्धा मुसंडी मारलेला भाग. स्वतंत्र लढल्या शिवसेना मविया विरुद्ध भाजप आपण बघतोय. मविया अधिक काँग्रेस 41, मविया नुसते शिवसेना राष्ट्रवादी 6. आपण पुन्हा एकदा बघूयात पश्चिम महाराष्ट्रातल्या जागा जर का स्वतंत्र लढल्यास किती असतील. शिवसेनेला 7 जागा, राष्ट्रवादीला 25 जागा. स्वतंत्र लढल्यास राष्ट्रवादीला इथे बेनिफिट दिसतोय. काँग्रेस 7, भाजप 18 आणि इतर 1. आणि त्याचवेळी मविया विरुद्ध भाजप, मविया अधिक काँग्रेस 41 जागा, नुसतं मविया शिवसेना राष्ट्रवादी 6 जागा, भाजप 11, इतर 0. एकूणच मविया म्हणजे आहे त्या अर्थानं मविया असेल, महाविकास आघाडी असेल तर ते सगळ्या बाबतीत घेणारच आहे. आणि आता मराठवाडा, महाराष्ट्रातला एक अतिशय महत्वाचा राजकीय दृष्ट्या संवेदनशील असा भाग. काय होतंय मराठवाड्यात पाहूयात. 46 जागांसाठी शिवसेना 12, राष्ट्रवादी 6, काँग्रेस 7, भाजप 21, इतर 0. स्वतंत्र लढल्यास आणि जर का आघाडीसह लढले तर काय होतंय. मविया विरुद्ध भाजप, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मिळून असतील तर 21, नुसती मविया शिवसेना राष्ट्रवादी असेल तर 6, भाजप 18, इतर 1. उत्तर महाराष्ट्र बघूयात. उत्तर महाराष्ट्रामध्ये काय हाल हवाल असतील. या आमचा कौलमध्ये जर का परिवर्तित झाला तर किती जागा सुटतात बघूयात. खानदेशामध्ये 47 जागांसाठी शिवसेना 8, स्वतंत्र लढल्यास बघतोय आपण. शिवसेना 8, राष्ट्रवादी 17, काँग्रेस 4, भाजप 18 आणि इतर 0. आणि हे जर का एकत्र लढले एकत्र बघूयात आपण. मविया विरुद्ध भाजपाशी लढत झाल्यास मविया ज्याच्यामध्ये काँग्रेस आहे 28 जागा, मविया ज्याच्यात काँग्रेस नसेल तर 4 जागा. आणि हा घटक सगळीकडे बघायला मिळतोय. काँग्रेसला वजा केल्यास फटका बसतोय. आणि भाजपला 13 जागा, इतर जागा 2. विदर्भामध्ये आम्ही 2 भाग केलेले. आधी अमरावतीचा भाग बघूया, तिथे काय म्हणतोय आमचा सर्वे. 30 जागांसाठी शिवसेना 3, राष्ट्रवादी 4, काँग्रेस 8, भाजप 11 आणि इतर 4. मविया विरुद्ध भाजप असं जर का झालं तर या भागामध्ये मविया अधिक काँग्रेस 22, मविया नुसती लढली 2 जागा फक्त, भाजप 6 जागा आणि इतर 0. आणि आता विदर्भाचा आणखी एक भाग आम्ही नागपूर जसा बघितलेला आहे. आपण नागपूरमध्ये बघूयात काय सांगतोय आमचा सर्वे. स्वतंत्र लढल्या शिवसेना 2, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 11, भाजप 16, इतर 1. एकूण 32 जागांसाठी नागपूर. मविया विरुद्ध भाजप, मविया अधिक काँग्रेस 25 जागा, मविया नुसती लढली तर 0 जागा, भाजप 6 आणि इतर 1. तर आता या सर्वेक्षणाचे आणखी सुद्धा काही प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये आम्ही जनतेला अनेक प्रश्नांबद्दल विचारलेले आहे. पण आता मला खात्री आहे सध्या चर्चा सुरू असणार आहे ती तुम्ही जी वर आणि इकडे खाली स्क्रीनच्या खाली जी टॅली बघताय त्याच्याबद्दलच. आपल्या विभागामध्ये कोणाला किती जागा मिळालेल्या आहेत हे तुमच्या मनात चालू असेल. आता प्रश्न आहे या आकड्यांच्या मागची कारणं जरा शोधूयात, त्याबद्दल बोलूयात. आपल्यासोबत मान्यवर नेते आहेत, प्रवक्ते आहेत. माझ्यासोबत इथे मी मगाशी ओळख करून दिली तशी सकाळचे संपादक संचालक श्रीराम पवार सर आहेतच. माझ्यासोबत कार्यकारी संपादक शीतल पवार आहेत. इथे स्टुडिओमध्ये माझ्यासोबत जयंत मायंडकर आहेत, वरिष्ठ राजकीय पत्रकार आणि विश्लेषक.
याशिवाय श्वेता महाले भाजपच्या प्रवक्त्या, त्यांचंही स्वागत. नीलमताई आपल्यासोबत आहेत. नीलमताई गोरे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्या, सत्यजित तांबे काँग्रेसतर्फे. मला उमेश पाटील आणि सत्यजित तांबे थोड्याच वेळात जॉईन होतील असं दिसतंय. विश्वंभर चौधरी मला दिसत आहेत. राजू वाघमारे काँग्रेसची भूमिका मांडायला आपल्यासोबत असतील. याशिवाय सुशील कुलकर्णी वरिष्ठ पत्रकार, मराठवाड्यातले वरिष्ठ पत्रकार, तेही सोबत असतील. आणि दिल्लीहून अशोक वानखडे. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा जातोय नीलमताईंकडे. नीलमताई, सर्वेक्षण तुम्हाला फेवरेबल आहे, एक तर त्याच्याबद्दल पहिली कमेंट, आणि त्याच वेळी एक त्याला डिस्क्लेमर, काँग्रेससह सोबत गेलात तर जास्त फायदा आहे. सगळ्यात प्रथम प्रसन्न मी आपलं आणि सकाळ आणि साम ग्रुपचं मनापासून अभिनंदन करते. कारण 2013 पासून आपले अनेक सर्वेक्षण मी पाहिलेली आहेत, वाचलेली आहेत, उभ्या महाराष्ट्राने पाहिलेली आहेत. आणि ज्या वेळेला 2014ला सत्तांतराच्या संदर्भातला आपला कौल दिसला होता, त्यावेळेला अनेकांचा विश्वास बसला नव्हता. पण बऱ्यापैकी 10-15% कमी जास्त पण सर्वेक्षण आपली अनेक वेळेला वस्तुस्थितीला धरून निघालेली आहेत. आजच्या या सर्वेक्षणामध्ये अगदी लोकांचं किती प्रेम आणि किती विश्वास वाढलेला आहे आमच्यावरती हे जसं दिसतंय, तसं काही अत्यंत महत्वाचे मुद्दे की जे आज लोकांच्या मनात किंवा आपल्याला असे खळबळ होताना दिसत आहेत, त्याचाही तुम्ही समावेश केलेला आहे. त्यामुळे माझी एका वाक्यात प्रक्रिया सांगायची तर आनंद जरूर आहे, परंतु त्याचबरोबर आनंदाने हुरळून न जाता 2 वर्ष पूर्ण होत असताना माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या या सरकारला अजून मोठी झेप घेण्याची गरज पण भासते आहे. नीलमताई, एक आणखी मुद्दा यामध्ये, हे खरं आहे म्हणजे सगळे मिळून एकत्र आले तर तुमची सत्ता जवळपास कायम राहते, हे जर का गणित तसंच राहिलं तर. पण याच्यात एक भाग आहे नीलमताई, जो तुम्ही कदाचित घेतला नसेल लक्षात. भाजपने विरोधात असून सुद्धा 104 जागा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली कायम राहत आहेत, वेळेस शिवसेनेच्या जागा थोड्याशाच वाढत आहेत. याला काय म्हणायचं? याला परफॉर्मन्स मानायचा? मुख्यमंत्रीपद असताना सुद्धा तुमच्या जागा वाढत नाहीत, पण विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीसांचे मात्र 104 जागा, 100ची वरती सीट्स कायम राहत आहेत. एक तर सरळ आहे उघड कारण की केंद्रामध्ये त्यांची सत्ता आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने सत्तेचा कसा गैरवापर करायचा त्याचा एक अत्यंत कुप्रथा या केंद्र सरकारने दाखवून दिलेले आहेत. आणि अशा वेळेला काही लोक जे काठावरती होते, जवळजवळ 55 आमदार त्यांच्याकडे इतर पक्षातून गेलेले होते, त्यांना सुद्धा कशा पद्धतीने वेसण घालायची याचा त्यांनी भरपूर उपयोग केलेला आहे, एक भाग. दुसरं, जिल्हा परिषदा महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये हे आता स्पष्टच होणार आहे. मुख्यमंत्री स्वतः काम करत असताना तरी सुद्धा समाजामध्ये कोरोनाच्या संदर्भात किंवा अनेक गोष्टींच्या बद्दलचे जे गैरप्रचार झाले त्याचाही काही परिणाम असू शकेल तुमच्याशी जे लोक बोलले त्याच्यामध्ये. परंतु मला असं वाटतं की जागा टिकवणं म्हणजे काय, उलट असं दिसत आहे की कशा तरी एवढं सगळं जुगाड करून सामदाम दंडभेद वापरून, म्हणजे तुमच्यातला साम नव्हे बाकीचा सामदाम दंडभेद वापरून या सर्व गोष्टी घडवल्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अगदी पूर्णपणे माघार घेतल्यानंतरच हे सर्वेक्षण आहे तर त्या सर्वेक्षण आहे हा सुद्धा एक मला महत्वाचा मुद्दा त्याच्यात वाटतो आहे. परंतु आजची परिस्थिती जी आहे त्याच्यामध्ये नंतरच्या काळामध्ये बरीचशी पडझड सुद्धा होऊ शकते. अर्थात इतरांच्या पडझडीवर आम्ही अवलंबून नाही आहोत, परंतु आमचं जे काम आहे ते मजबूत आहे हे पण स्पष्ट दिसतंय. परंतु अंडर एस्टिमेट करता येणार नाही विरोधकांना, हे पण मला इथे जरूर नमूद करायला हवं. मी विरोधकांकडे जातो. आपल्यासोबत भाजपच्या आमदार श्वेताताई महाले आहे. श्वेताजी, सर्वे तुमच्या समोर आहे. एक मी मगाशी नीलमताईंना सुद्धा म्हटलं श्वेताजी की विरोधात असून सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालच्या भाजपला 100च्या वरचा आकडा अजूनही मेंटेन करता येतोय आणि सत्ताधाऱ्यांना मात्र मुख्यमंत्री असून सुद्धा स्वतःचा आकडा 100च्या जवळ पण जात नाहीये. पण हे मान्य करून सुद्धा तुम्ही मवियाची सरकार मात्र कायम राहील असं पण चित्र आहे. तुम्ही कसं पाहताय? तुम्ही श्वेताजी, तुम्ही झूम कॉलवरती म्यूट ठेवलेला आहे. श्वेताजी, तुम्ही म्यूट ठेवलाय, म्यूट काढा प्लीज. प्रसन्न, तुमचा आवाज येत नाहीये, आवाज मधामधात ब्रेक होतोय. मी बोलू परत? प्रश्न विचारू तुम्हाला? श्वेताजी, मी प्रश्न विचारू परत? हॅलो श्वेताजी, मी प्रश्न विचारू तुम्हाला परत? श्वेताजी, तुम्हाला आता आवाज येत असेल तर? हा प्रसन्नजी, मला विचारा तुम्ही. माझा प्रश्न असा आहे की एकीकडे मविया सरकार परत येत आहे असं साधारण सर्वे दाखवतोय, पण त्याच वेळी तुमच्यासाठी दिलासादायक बाब ही आहे की देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली, विरोधी पक्ष नेतृत्वाखाली सुद्धा, नेत्याच्या नेतृत्वाखाली सुद्धा 100चा आकडा तुम्ही पार करताय. कुठे काय, काही खुशी काही गम असा प्रकार आहे तुमच्या बाबतीत?
प्रसन्नजी, सर्वप्रथम मी सामा टीव्हीचे खरंच मनपूर्वक अभिनंदन करते. त्यांचे आभार सुद्धा व्यक्त करते की अतिशय चांगल्या पद्धतीने आपण हा सर्वे केलेला आहे. त्या सर्वेचा रिस्पेक्ट, या सर्वेचा सन्मान मी करते. आपण पाहिलं या ठिकाणी आजच्या घडीला जर भारतीय जनता पार्टी एकटी लढलीच तर 27% मतदान हे भारतीय जनता पार्टीला असणार आहे. भारतीय जनता पार्टीचे 2019 मध्ये 105 आमदार होते आणि आज जर का भारतीय जनता पार्टी निवडणुकीला समोर गेली तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे 104 आमदार राहतील. आम्ही विरोधी पक्षात आहोत. विरोधी पक्षात असताना सुद्धा आम्ही तीच बरोबरी गाठतो आहे आणि एवढं हे दळभद्री सरकार आहे, कुठल्याही प्रकारच्या लोककल्याणकारी ह्या योजना राबवत नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एक सक्षम विरोधी पक्ष नेत्याचं काम आदरणीय फडणवीस साहेब करत आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सुद्धा सर्व आमदार त्या पद्धतीने काम करत आहोत आणि त्याचमुळे हे असे रिपोर्ट्स आपल्या सर्वेचे आलेले आहेत. मी श्वेताजी अन्य काही मुद्दे घेऊन तुमच्याकडे येईनच. मी बाकीच्या माझ्या गेस्टकडे सुद्धा जातो. विश्वंभर चौधरी आपल्यासोबत आहेत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विश्लेषक सुद्धा. विविध घडामोडींवरती त्यांचं लक्ष असतं. विश्वंभरजी, या सर्वेकडे तुम्ही कसं पाहता? मॉडर्न मला एक दोन मुद्दे फक्त महत्त्वाचे वाटतात यामध्ये. एक म्हणजे की काँग्रेसशिवाय होणार नाही असा जो सर्वे दाखवतो तो मला थोडासा म्हणजे ज्याला म्हणून आकडेवारीने मला थोडासा तो जरा वेगळा वाटतोय. त्याचं कारण असं की काँग्रेसचं जर मतदान पाहिलं तर ते वाढलेलं नाही आहे, पण काँग्रेस हा फॅक्टर म्हणून वाढताना दिसतो, हे मला त्यातलं वेगळं वाटलं. दुसरं मला असं वाटलं की मविया म्हणून एकत्र असं आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये अनेक फॅक्टर आहेत. म्हणजे आता झालेलं असं आहे माझ्या दृष्टीने, जरी हे आकडे आपण पाहिले तरी म्हणजे भारतीय जनता पक्ष त्यांच्या जागा कायम टिकवतो हे जर पाहिलं तर असं दिसतंय की राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून काहीतरी कमी आहे, पण हे तीन पक्ष एकत्र आले तर देर इज अ क्राऊड, तिथे गर्दी होती आहे. त्याचं कारण की 288 जागांवर 100 जागा शिवसेनेला, 100 राष्ट्रवादीला, 88 काँग्रेसला, असं साधारण जागा वाटप आपण जरी धरलं तरी कित्येक ठिकाणी असा संघर्ष होणार आहे की राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकमेकांच्या विरोधात उभे होते. तिथे आता कोण, असे प्रश्न येणार. त्यामुळे हे इक्वेशन 2+2 4 इतकं मला सोपं वाटत नाही. त्याच्यामध्ये अनेक, आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर जो येणार आहे तो इलेक्शनच्या 2, 3, 4 महिन्याआधी किती इन्फ्लुएन्शियल नेते कुठून कुठे जातात हा तो मुद्दा असणार आहे. जर आपण पाहिलं तर 14 साली पण जे काही आयात उमेदवार होते, म्हणजे भारतीय जनता पक्षाने, नीलमताईंनी उल्लेख केला 55, शिवसेनेकडेही तसे लोक आले, सगळ्याच पक्षांकडे ते आलं. तर काही कोणाकडे कमी कोणाकडे जास्त, पण ट्रान्झॅक्शन जे आहे त्याला आपण म्हणू ते ट्रान्झॅक्शन पण महत्वाचं, जे कदाचित या सर्वेमध्ये येणार नाही. पण सर्वेचा जर लसावी काढायचा झाला तर तो असा दिसतो की जर लोकांना एक केंद्रीय कोणता तरी पक्ष तुमच्या बरोबर पाहिजे अशी एकूण भावना लोकांची आहे का काय, असं मला वाटायला लागलं की काँग्रेसचा कदाचित त्या दृष्टीने लोक काँग्रेस तुमच्याबरोबर पाहिजे असा कौल देत आहेत का काय, असं मला वाटतं. धन्यवाद या आत्ताच्या प्रतिक्रियेसाठी. मी पुन्हा येणार आहे तुमच्याकडे. मी ब्रेकवर जाण्यापूर्वी सत्यजित तांबेंकडे जातो, काँग्रेसचे वरिष्ठ नेते. सत्यजित तांबेजी, तुम्ही आत्ता जॉईन झालाय, मला माहित नाही तुम्ही सर्वेची मगाशी निरीक्षणं पाहिली आहेत का? तुमच्यासाठी दिलासादायक बाब अशी की तुमचा परफॉर्मन्स आहे तसा जवळपास मेंटेन्ड आहे. आता 100 वगैरे गाठत नाही आहे एकेकाळचा काँग्रेस, ह्याला तुम्ही कसं बघताय मला माहित नाही, पण दिलाशाची बाब अशी, काँग्रेसशिवाय मवियाचा परफॉर्मन्स चांगला होत नाहीये, सत्तेच्या जवळ जाणारा तितकासा ठरत नाहीये. हा तुमच्यासाठी एक दिलासादायक बाब? नाही, एकंदरीतच सगळा सर्वेचे रिपोर्ट वर मी आता नजर टाकली असता मी काँग्रेस म्हणून बोलण्यापेक्षा एक महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार म्हणून जेव्हा मी याच्याकडे बघतो त्यावेळेस मला समाधानकारक हा सगळा सर्वे वाटतो. महाराष्ट्राच्या जनतेच्या अपेक्षेप्रमाणे काम करणारं हे सरकार आहे असंच हा सर्वे एकंदरीत दाखवतो. कोरोनाच्या काळात केलेलं ज्या पद्धतीचं लढाई आहे ती कशा पद्धतीने झाली त्याचं एक चांगलं उत्तर याच्यामधून मिळताना दिसतंय. आणि एकंदरीत या 2 वर्षाच्या कालखंडामधलं 1.5 वर्ष तर जवळजवळ 2 वर्ष जवळजवळ कोरोनामध्येच आपलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे खरा परफॉर्मन्स तर आता इथून पुढच्या काळात आम्हाला दाखवता येणार आहे आणि म्हणून मला निश्चितच समाधानकारक आहे हा सर्वे असं मला वाटतं. काँग्रेस म्हणून जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस आता खरे जी परिस्थिती आहे ती स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत. त्याच्यात खऱ्या अर्थाने आपल्याला पक्षीय जे बलाबल किंवा त्या दृष्टीने होणाऱ्या कशा घडामोडी घडतात हे आपलं बघणं उत्सुकतेचं असेल. परंतु काँग्रेस पक्ष म्हणून मी निश्चित सांगेल की महाराष्ट्रात काय आणि या देशात काय काँग्रेसला मानणारा एक फार मोठा वर्ग आहे आणि त्या वर्गाच्या मागच्या 7 वर्षांमध्ये
त्यातला अनेक मोठा 2014 मध्ये अनेक मोठ्या प्रमाणावर लोक भारतीय जनता पार्टीकडे मोदींच्या नेतृत्वाकडे बघून गेले होते. ते हळूहळू परतीच्या वाटेवर आलेले आहेत हे आपल्याला वारंवार दिसत आहे. बरं. त्या पद्धतीची महागाई आणि इतर प्रश्न देशामध्ये वाढत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून जशी मोदींना माघार घ्यावी लागली ती परिस्थिती आहे. या सगळ्यातूनच येणाऱ्या निश्चित काळामध्ये काँग्रेसला देशामध्ये आणि राज्यामध्ये उज्ज्वल असं दिवस बघायला मिळतील असं मला निश्चितच वाटतं. आणि आपण चर्चा करतोय, आमची जी निरीक्षणं तुम्ही आता स्क्रीनवरती वर आणि खाली पाहताय, वर आपण टॅली पाहताय, वरच्या टॅलीवर नजर टाकली तुम्हाला तर एका नजरेत महाराष्ट्रात आत्ता निवडणुका झाल्या आणि सगळे पक्ष स्वतंत्र लढले तर निकाल काय असू शकतो तोही दिसेल. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि त्याच्यासुद्धा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस वगळता अशा सगळ्या प्रकारची टॅली वर बघायला मिळेल. आणि तुमची खाली जी टॅली बघताय तिथे तुम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्या विभागवार आणि या वरच्या कॉम्बिनेशन सकट मविया विरुद्ध भाजप, मविया काँग्रेस वगळता विरुद्ध भाजप या प्रकारच्या टॅलीज बघायला मिळतील. मी आता जातोय जयंत माइंडकर यांच्याकडे. जयंत माइंडकरजी, तुम्हाला या आमच्या सर्वेक्षणातले आतापर्यंत दाखवलेले जे मुद्दे आहेत त्याच्यातलं वैशिष्ट्य काय वाटतं, तुमची कमेंट काय त्यावर? नाही, अगदी परफेक्ट असं म्हणायला हरकत नाही. उलट माझ्या दृष्टीने ही जी मवियाची टॅली तुम्ही दाखवली ती कदाचित वाढू शकते. ती कदाचित 188 ते 200 पर्यंत सुद्धा जाऊ शकते असं मला वाटतंय. याचं कारण असं आहे की मी थोडासा इतिहासात जातो की हे जे काही राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन पक्ष आत्तापर्यंत 85 ते 144 या रेंजमध्ये या दोघांना जागा मिळाल्या आणि आत्ता या दोन पक्षांची मिळून टोटल होते 98. याचा अर्थ त्यांना 47 जागांची गरज आहे आणि ती गरज भरून काढण्याची नेमकी त्यांना जी गरज पडली ती शिवसेनेने भरून काढली. ती सुद्धा आपल्याला इतिहासात जायची गरज नाही, केवळ एका वाक्यात. तर ते त्यांना भाजपनी जर का 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर शिवसेना गेली नसती, पण त्या एका मुख्यमंत्रीपदाकरता अर्थात हे पुढचं राजकारण घडलं. आज हे जे 3 पक्ष एकत्र आलेले ते इथे राहिल्यानंतरच त्यांना इथे राहून जे काही मिळत आहे ते मिळू शकणार आहे. ते बाहेर पडले तर यातलं त्यांना काही मिळणार नाही. जे आपण वारंवार एका वाक्यात सांगत आहात की जर काँग्रेस बाहेर पडली तर काय होईल, तर त्याच्यातलं पुढचं मला असं वाटतं की आपण तेही वाक्य जर का बोलला तर बरं होईल की केवळ या दोघांचीही जागा कमी होणार नाहीत, तर भाजप सत्तेच्या अधिक जवळ जाईल. याचा अर्थ भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवण्याकरता हे 3 पक्ष एकत्र आलेले आहेत. मला 2004ची एक घटना आठवते. 2004ला जेव्हा ऍक्सिडेंटली अपेक्षा नसताना काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार आलेलं होतं, तेव्हा कम्युनिस्ट नेते MK पंधे यांना मीच एक प्रश्न विचारला होता की आता तुम्ही आयडिओलॉजिकली तुमचं पटत नाही, कारण आपल्या अँकरिंगमध्ये हाही एक प्रश्न आला होता की ज्यांचं आयडिओलॉजिकली पटत नाही असे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकत्र आलेले आहेत, पर्टिक्युलरली शिवसेना. तर त्यांनी सांगितलं आम्ही मान्य करतो की आयडिओलॉजिकली आमचं काँग्रेसशी पटत नाही, पण केवळ एका मुद्द्यावर ते म्हणजे भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवणं, याकरता आम्ही एकत्र आहोत. आणि पुढे आपल्याला इतिहास माहिती आहे की 10 वर्ष संयुक्त पुरोगामी आघाडी राहिली. आणि मला 2019ला सुरू झालेला महाराष्ट्रातला हा एक्सपेरिमेंट म्हणजे देशाच्या आर्थिक राजधानीतला हा एक्सपेरिमेंट मला असं वाटतंय की पुढे 10 वर्ष तरी राहील असं सध्या तरी मला दिसतंय. आणि आपला सर्व्हे सुद्धा जवळपास तोच सांगतोय. फक्त याच्यामध्ये एक शेवटचं वाक्य सांगतो की जी 3ही पक्षांची रेंज आहे, कोणालाही मला जास्ती मिळेल कोणाला जास्ती मिळेल असं म्हणू नये, कारण 3ही पक्षांची रेंज माझ्या दृष्टीने 50 ते 60 या पलीकडे जाणार नाही आणि 3 मिळून ते 150 ते 180च्या दरम्यान राहतील. पण मग त्याचा एक मोठा अर्थ असा येतोय, जो प्रश्न घेऊन मी श्रीराम पवार सरांकडे जाणार आहे. या सर्वेक्षणाचा सगळ्यात मोठं निरीक्षण हे महाविकास आघाडी सरकार परत येईल, ते एकत्र येऊन पुन्हा सरकार स्थापतील याच्यापेक्षा सुद्धा विरोधात असून सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली 100चा आकडा भाजप. एक लक्षात घ्या, 2019ला असंही म्हणण्यात येत होतं मोदींचीच हवा होती, पुन्हा सारखा तो मोदी हवा शब्द होत होता. आता ते प्रतिकूल असताना, देवेंद्र फडणवीस विरोधात असताना सुद्धा जर का 100चा आकडा क्रॉस करत असतील तर याचा अर्थ असा 2019ला या महाराष्ट्राने कल हा भाजपच्या बाजूने दिला होता. याच्यावरती सुद्धा शिक्कामोर्तब करणारा हा आमचा सर्वेक्षण आहे. इन दॅट केस आपल्याला विचारावं लागेल की महाराष्ट्राची आकडेवारी गणितं काही सांगत असतील, महाराष्ट्राचा मनाचा कल कुणाकडे, तो प्रश्न घेऊन मी येईन श्रीराम पवारांकडे. काँग्रेसकडे एक प्रश्न घेऊन जाण्यापूर्वी सत्यजितजी, मी तुम्हाला एक सांगतो, काल संजय राऊतांची मुलाखत आपण घेतली, त्याच्यात त्यांना मी विचारलं की 2024च्या वेळी आता जे एक समीकरण आहे, ज्यांचे आमदार जास्त त्याला मुख्यमंत्री, शिवसेनेचे आमदार जास्त आहेत टेक्निकली आणि त्यांना मुख्यमंत्रीपद आहे, तेच राहील का? ते म्हणाले असं काही नाहीये. काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये एकदा असं झालं होतं की राष्ट्रवादीचे आमदार जास्त असताना सुद्धा काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळालं होतं.
हाच न्याय लावायचा म्हटल्यास आमचा सर्वे असं दाखवतोय की न्यूसन्स व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये महाविकास आघाडीच्या काँग्रेसची जास्त आहे. काँग्रेसला वगळा, गतप्रभत झणी होतील तारांगणे, शिवसेना आणि राष्ट्रवादीचं काही चालणार नाही. अशा वेळी तुमचे स्टेक आता हाय झालेत का? नाही, निश्चितच असं आहे की काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली आणि ती महत्वाची भूमिका महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापनेमध्ये राहिलेली आहे. हे जरी खरं असलं तरी मुख्यमंत्री, आणि तोही 2024चा मुख्यमंत्री, मला असं वाटतं की हे फार पुढचं चर्चा आपण आज या ठिकाणी करतो आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या उद्देशाने हे सरकार स्थापन झालं, जो किमान समान कार्यक्रम आम्ही या ठिकाणी तयार केलेला आहे, त्याची अंमलबजावणी कशी सुरू आहे, जनता त्याला कशी प्रतिसाद देते आहे, आमचे नेते त्याच्यामध्ये कसं काम करतायत, तर या सगळ्या सर्वेतून मला असं वाटतं की सगळं सकारात्मक दिसत आहे. राहिला प्रश्न पक्ष वाढवण्याचा, तर सगळ्यांना आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि तो पक्ष वाढवण्याचं काम आम्ही सगळेजण आमच्या पद्धतीने करतच राहणार आहे. हे जरी करत असतो तरी ते करत असताना हे सरकारही स्थिर राहिलं पाहिजे, हे सरकारही चाललं पाहिजे आणि जो किमान समान कार्यक्रम, कॉमन मिनिमम प्रोग्राम जो आम्ही तयार केलेला आहे तो त्या ठिकाणी पार पडला पाहिजे. माझा सत्यजितजी, माझा साधा चांगला प्रश्न आहे आणि तो काँग्रेसच्या त्या अर्थानं फेवरमध्ये जाणार आहे, तरी सुद्धा तुम्ही एवढे डिफेन्सिव्ह का, म्हणजे काँग्रेस एवढे डिफेन्सिव्ह दरवेळी का असते मला कळत नाही. एवढा चांगला प्रश्न मी तुम्हाला विचारला, तुमच्या बाजूने हा सर्वे आहे, तुम्ही जर का नसला तर या महाविकास आघाडीची आकडेवारी टॅली नीट होत नाहीये. तुम्ही तसंही आता नसला तरी हे सरकार त्या अर्थानं चालू शकत नाही, जरी तुमच्या जागा सर्वाधिक कमी असल्या तरी. तुम्ही मुख्यमंत्री पदावर, या सगळ्या सत्ता वाटपातल्या मुख्य पॉवर फॉर्म्युलावरती काँग्रेस आता अधिक वरचढपणे आवाज उठवणार की नाही, जर का हा सर्वे हाताचा कल असेल तर? मला असं वाटतं की हा सर्वे हा जो आहे हा 2 वर्षाच्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या कारकिर्दीवर केलेला आपला सर्वे आहे आणि म्हणून आता 2024च्या मुख्यमंत्री पदाचं काय होईल त्याचं चर्चा आज करणं मला संयुक्तिक वाटत नाही. संजय राऊतांना वाटतंय, त्यांनी उत्तर दिलंय मला, हे राहणार नाही आकडेवारी, आमदार कुणाचे जास्त किंवा कमी हा आमचा रेफरन्स पॉइंट नाही. संजय राऊत साहेबांनी काय बोलावं याच्यावर माझा कुठलाही कंट्रोल नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही. परंतु एक पक्ष म्हणून मी एवढंच सांगेल की महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन करत असताना आम्ही अनेक या ठिकाणी कॉम्प्रोमाइजेस त्या ठिकाणी केलेले आहेत. कारण शिवसेनेची विचारधारा वेगळी होती, आमची विचारधारा वेगळी होती. 20 वर्ष आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र होतो. हे असताना आम्ही एकदम लोकांना न पटणारी भूमिका घेऊन त्या ठिकाणी हे सरकार स्थापन केलं. हे सरकार स्थापन करत असताना आम्ही काही उद्दिष्ट ठेवून हे सरकार स्थापन केलं होतं आणि ते उद्दिष्ट आज लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी जागा करतायत. आमचं सरकार यशस्वी होतंय याचा आनंद आम्हाला जास्त आहे. मला असं वाटतं की ते काम महत्वाचं आहे 2024च्या मुख्यमंत्री पदापेक्षा. बरं, मी पुन्हा एकदा भाजपच्या आपल्यासोबत इकडे आमदार आहेत श्वेता महाले, त्यांच्याकडे जातो. श्वेताजी, 104च्या सुमारास आकडे आणि त्याच्यामध्ये सुद्धा जे दोन्ही कॉम्बिनेशन्स आहेत, 100चा आकडा भाजप असा तसा पुढे जातोच आहे, विरोधात बसलेला असून सुद्धा. तरी सुद्धा आता महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे एक त्यांना समीकरण मिळालेलं आहे आणि जर काही समीकरण असंच राहिलं तर खरंच अवघड आहे, कारण स्वतःच्या बळावरती 140च्या पुढे जाणं वगैरे. तर तुम्ही कशा प्रकारे बघताय? कारण मग जे संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे म्हणाले होते 5चे पाढे मोजायचे विरोधकांनी, 5चे पाढे, आजचा पहिला 5 वर्ष झाली, पुन्हा 5 वर्ष, तर पाढे मोजायचे 5 वर्षाचं हेच तुमच्या हाती लागणार आहे? प्रसन्न, तुम्हाला खूप काही जुनं नाहीये, आत्ताच तुम्ही बघाल. या ठिकाणी मी विदर्भातून आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले या ठिकाणी आलेत आणि या ठिकाणी ते स्टेटमेंट देऊन गेले की विदर्भातलं एकमेव राष्ट्रवादीचं दुकान आम्ही बंद करणार आहोत. अशा पद्धतीने हे एकमेकांविरुद्ध स्टेटमेंट देतात, एकमेकांविरुद्ध हे बोलतात. त्याच्यामुळे आज जरी या चर्चेमध्ये ते म्हणत असले की आम्ही एकत्र लढणार आहोत किंवा आमच्या महाविकास आघाडीचा विजय आहे, परंतु जशा जशा निवडणुका जवळ येतील, आता मुंबई महानगरपालिकेमध्ये काय होतं आपल्याला दिसून येईल. त्याच्यामुळं जशा जशा निवडणुका येतील, मी अतिशय विश्वासाने तुम्हाला या ठिकाणी सांगते, मला वाटत नाही की महाविकास आघाडी म्हणून हे या ठिकाणी लढतील म्हणून येणाऱ्या काळामध्ये. आणि राहिला प्रश्न आमचा, आम्ही तर विरोधी पक्षामध्ये आहोत. विरोधी पक्षातली आमदार किंवा विरोधी पक्ष हा जनतेला काही देऊ शकत नाही, तरी सुद्धा आमची जी संख्या आहे त्या संख्येवरती आम्ही ठाम आहोत. मला वाटतं हे आमचं खूप मोठं यश आहे. ज्या पद्धतीने केंद्र सरकार काम करत आहे, केंद्र सरकारच्या योजना या शेवटच्या घटकापर्यंत जात आहेत. कितीतरी अशा योजना मी तुम्हाला सांगू शकेल की त्याचा डायरेक्ट लाभ हा शेतकऱ्यांना मिळत आहे,
महिलांना मिळत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी महाराष्ट्राला आपण पाहत आहोत. आजच्या तारखेपर्यंत सुद्धा त्या ठिकाणी मोफतमध्ये तांदूळ मिळत आहेत, डाळी मिळत आहेत, गहू मिळत आहेत. आणि ह्या ज्या सगळ्या कोविडच्या काळामध्ये केंद्र सरकारने केलेली मदत, हे जे केंद्र सरकारने ज्या पद्धतीने काम केलं आणि विरोधी पक्षनेता म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, विधान परिषदेला प्रवीणजी दरेकर हे ज्या पद्धतीने आमच्या सर्वांचं नेतृत्व करत आहेत, मला असं वाटतं हे भारतीय जनता पार्टीचे सामूहिक असे प्रयत्न आहेत. आणि आम्ही या ठिकाणी शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानलेला आहे. हो, शेतकऱ्याला ज्या ठिकाणी शेतकऱ्यावरती अन्याय होत असेल त्या ठिकाणी आम्ही तुटून पडतोय. सरकारवरती ज्या ज्या घटना घडतायत त्या प्रत्येक घटनेवरती आम्ही विरोधी पक्ष म्हणून आवाज उठवत आहोत आणि लोकांना सुद्धा आमच्याकडनं तेच सध्याच्या घडीला अपेक्षित आहे. आणि त्या सगळ्यांचा आदर करता मला असं वाटतं हे सर्वे या ठिकाणी असे आलेले आहेत. नाही, हा मुद्दा श्वेताजी मान्य महानगरपालिकेमध्ये करावा काय लागेल. श्वेताजी, हा मुद्दा मान्य करावा लागेल. मी मगाशी सुद्धा हा मुद्दा मांडला होता की जर का 100 पेक्षा जास्त जागा विरोधात बसून सुद्धा भाजप जर का मिळवत असेल, देवेंद्र फडणवीस सध्या नेतृत्व करतायत भाजपचं, तर याचा अर्थ आकडेवारीचा कल आणि कौल काही का असेना महाराष्ट्राच्या बहुसंख्य जनतेचा कल मात्र भाजपच्या बाजूने आहे, हे निर्विवाद आहे, जरी बाकीची बेरीज त्यांच्या विरोधात जात असली तरी. आपल्यासोबत आहेत नीलमताई, शिवसेनेच्या नेत्या. त्यांना या जो हा विशेषतः आम्ही काँग्रेस भाजपचा मुद्दा मगासपासून विचारतोय त्याबद्दल काही कमेंट करायचे. नीलमताई, तुमच्याकडे. एक असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेसनी जेव्हा पाठिंबा दिला आणि ते सहभागी झाले या सगळ्या कार्यक्रमामध्ये, तेव्हा स्वतः त्यांच्या पक्षाच्या सर्वश्रेष्ठ अशा नेत्या सोनियाजी गांधी आणि आता स्वतः राहुल गांधी हे सक्रिय आहेतच. त्याच्यामध्ये त्यांनी अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे. दुसरं असेल की काँग्रेसचे प्रवक्ते तर त्याच्यावरती बोलतीलच, परंतु जेव्हा कर्नाटक किंवा गुजरात यासारख्या राज्यांच्या मध्ये किंवा असं जेव्हा लक्षात आलं की आपण स्वतः विरोधी पक्ष म्हणून संपूर्ण स्पेस भरून काढून सत्ताधारी होऊ शकण्याला काही मर्यादा आहेत, ते एक राष्ट्रीय पक्ष म्हणून त्यांनी बाकीच्या पक्षांना सुद्धा पुढाकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ममता बॅनर्जींना ते त्यांच्या बरोबर उभे राहिलेले आहेत आताच्या झाल्या निवडणुका त्याच्यामध्ये. त्यामुळे काँग्रेसच्या स्वतःच्या काही कंपल्शन्स असू शकतात प्रत्येक पक्षाच्या, आणि त्याच्यामुळे त्या भूमिकांच्या मध्ये सुद्धा त्या राज्यांचे परिस्थिती निर्णय चालू ठेवतील. एक दुसरं मगाशी एक पॅनलिस्ट बोलताना म्हणाले की एका मुख्यमंत्री पदासाठी म्हणून हे सगळं फिसकटलं. ठीक आहे, हा मुख्य म्हणजे हा बरोबर भाजपचाच वाक्य आहे सातत्याने की मधल्या काळामध्ये त्यांनी जे काही वर्तन केलं संपूर्णपणे त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लावायचं आणि लोकांची दिशाभूल करायची. आणि तिसरा मुद्दा माझा असा आहे की तुम्ही जे म्हणता सारखं की त्यांच्याबद्दल अजूनही त्यांच्या जागा टिकून आहेत, तर आपण एक लक्षात घेऊया ना की हे 55 गेलेले आमदार 2014 यांच्या बरोबर, त्याचबरोबर यांचा स्वतःचा कमिटेड व्होटर पण काही आहे महाराष्ट्रामध्ये जो आहे तो, आणि त्याचबरोबर त्यांनी ज्या प्रकारे संपूर्ण स्वतःच्या पक्षाची बांधणी केलेली आहे त्याच्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल मलाही वैयक्तिक आदर आहे, तो प्रश्न नाहीये, परंतु कोणी मुख्यमंत्री पदाची अपेक्षा व्यक्त जरी केली तरी त्याला पूर्णपणाने संपूर्णच टाकायचं. मग ते विनोद तावडे असतील, तो प्रयत्न असेल, पंकजा मुंडे असतील, म्हणजे केंद्रीय हायकमांडचं जोपर्यंत कृपादृष्टी त्यांच्याकडे पडत नाही तोपर्यंत त्यांना काहीच वाली नाही महाराष्ट्रामध्ये, अशी साधारण परिस्थिती करून टाकायची. हे सुद्धा गोष्ट आणि RSSच्या जो कमिटेड व्होटर आवडणारी नाहीये. शेवटच्या क्षणी चंद्रकांत पाटलांना निवडून देत असताना शेवटी नितीन गडकरींना अनेक वेळेला फोन करावे लागले स्वतः, आणि म्हणजे आरोप करत नाहीये, मी वस्तुस्थिती मांडते, कारण आम्ही 2014 त्यांच्या प्रचारात होतो. देवेंद्रजी फडणवीसांना वेळच मिळाला नाही पुण्यामध्ये येऊन त्या ठिकाणी चंद्रकांत पाटलांचा प्रचार करायला. त्याच्यामुळे प्रश्न कसा आहे, वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळे मुद्दे असतात, परंतु भाजपचा मुद्दाच हा आहे की त्यांची जी काम करण्याची शैली आहे, मग ती केंद्रात असो किंवा राज्यात असो, त्याच्याबद्दल विश्वास राजकारणात राहिलेली नाही, हे मला इथे नमूद करायचं आहे. आणि त्याचा भाग म्हणून मग आमच्या शिवसेनेने जो भूमिका घेतली आणि आम्ही पुढे गेलो त्याचं कारण ते आहे हे मी नमूद करू इच्छिते. आणि तुमच्या सर्वेक्षणाच्या शेवटच्या मुद्द्यांकडे तुम्ही जाल तर त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची निराशा जवळजवळ 37% आहे आणि उद्धवजींबद्दलचं समाधान जे आहे ते 36-37% पुढे आहे. त्यामुळे व्यक्ती म्हणून सुद्धा लोक भरपूर विचार करायला लागलेले आहेत असं मला दिसत आहे. नाही नीलमताई, याच्यात आता माफ करा पण तुम्ही एक तुम्हाला हवा असलेला भाग घेतला. मी तो मुद्द्याकडे येणार असेल, उद्धव ठाकरे नेतृत्वपदी त्यांना काय मान्यता असेल, पण ती मान्यता 3 पक्षांच्या आकडेवारीच्या बेरजेनंतर तयार झालेल्या त्या पदाची मान्यता आहे. देवेंद्र फडणवीस विरोधात असताना सुद्धा 100 जागांच्या वरती जर का त्यांचा हिट रेट तसा कायम ठेवत असतील तर मी म्हणतो भाजपचा विचार सोडून द्या. नीलमताई, शिवसेनेचे स्वतःचे आकडे का नाही वाढत आहेत मुख्यमंत्रीपद असून सुद्धा? नाही, एक लक्षात घ्या की देवेंद्रजींची जी मान्यता ते 5 वर्ष मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर उभे राहिल्यामुळे
तिथे असल्यामुळे असणारी ती वाढलेली लोकप्रियता आहे त्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला तुलनेत्मक आकडे कुठे बघायला पाहिजे. स्वतः एक तर उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून स्वतः कधी त्यांनी स्वतःला प्रोजेक्टच केलं नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री हीच भूमिका कायम राहिलेली आहे. पक्षामध्ये एक मुख्यमंत्री प्रोजेक्ट करायचा आणि काम करायचं ही भूमिकाच नाहीये. दुसरं असं की ह्या 5 वर्ष केलेलं त्यांचं काम आणखी केंद्रामधलं त्यांचं काम, शेवटी देवेंद्रजींची जी आहे मान्यता ती फक्त देवेंद्रजींची नाहीच आहे ना. नरेंद्र मोदींची जी लोकप्रियता आहे त्या पण त्या शिडीवरती ते उभे आहे आणि त्याच्या तुलनेमध्ये बाळासाहेब ठाकरे हयात नाही. निलमताई म्हणजे अहो विश्लेषण तरी म्हणजे देवेंद्र फडणवीसांची लोकप्रियता ही मोदींकडनं डिराईव्ह केलेली, पण उद्धव ठाकरेंची लोकप्रियता स्वयंप्रज्ञेने, त्याच्यामध्ये शरद पवारांचा वाटा नसेल, त्यामध्ये हे एकाच वेळी कसं काय शक्य आहे? शरदरावांचं सहकार्य आहे, मदत आहे, पण हे असताना हे 2 वर्षामधलंच हे जास्त पद्धतीचं एक समीकरण झालेलं आहे ना. त्याच्या आधीचं जे सहकार्य आहे उद्धव साहेबांचं, तर त्याच्यामध्ये महाआघाडीत आम्ही नव्हतोच आणि उलट आमच्या लोकप्रियतेचा फायदा आम्ही त्यांच्या बरोबर असल्यामुळे त्यांना मिळाला, आम्हालाही काही प्रमाणात मिळाला. ते मुख्यमंत्री असल्याने प्रत्येक गोष्टीचं श्रेय त्यांना मिळत होतं, ही पण वस्तुस्थिती आहे. आणि आज तुम्ही 2 वर्ष हा प्रश्न जो विचारताय तो अगदी योग्य आहे, पण पुढच्या काळामध्ये अधिकाधिक जसं हे सर्व राजकारण खुलं होत आहे तसतसं उद्धव साहेब लोकप्रियता अजून वाढलेली दिसेल, हे मी स्वानुभवावरून सांगू शकते. म्हणजे हे पक्षात महाविकास आघाडी अंतर्गत उद्धव ठाकरे हे एका अर्थानं प्रतिस्पर्धी ठरतात अजित पवार आणि काँग्रेसला सुद्धा. हा त्यांच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरेल, हा पुढच्या सर्वेचा विषय असेल. श्रेयांक पवारजी, या सर्वेतून 2 अगदी स्ट्रायकिंग मुद्दे समोर येत आहेत. ते हे की एक, काँग्रेसची अपरिहार्यता या महाविकास आघाडीमध्ये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजप आजही विरोधात असताना सुद्धा 100च्या वर जागा मेंटेन करतोय. या फिनॉमिनाकडे तुम्ही कसं पाहता? भाजप 100च्या वरती जागा मेंटेन करतोय याचा एक अर्थ असा आहे की 2014च्या आधी जी मतविभागणी होती ती या राज्यात साधारण तशीच आहे. त्याचं कारण आपल्याला यामध्ये पण शोधता येईल की आपल्या देशामध्ये मतांचं सर्वसाधारणपणे ध्रुवीकरण सेट झालेलं आहे आणि त्यामध्ये भाजपचा वाटा पण आता जवळजवळ निश्चित झालेला आहे. त्याच्या पुढे जायचं असेल तर भाजपला अनेक राज्यांमध्ये कुणाला तरी सोबत घ्यावं लागतं किंवा उत्तर प्रदेशसारखे खूप प्रयत्न करावे लागतात. आता महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर आत्ता ज्या पोझिशनला भाजप आहे त्याच्या पुढे जायचं असेल म्हणजे 100पेक्षा जास्त जागा मिळतात म्हणून कौतुक करायचं की या जागा मिळूनही आपल्याला सत्तेपर्यंत जाता येत नाही, म्हणून असं का झालं याचा विचार करायचा, हे भाजपनं ठरवायचं आहे. समजा हे सगळं जसंच्या तसं उद्याच्या निवडणुकीत परावर्तित झालं असं आपण समजलं तर त्याचा दुसरा अर्थ काय आहे, तर भाजप पुन्हा सत्तेवर येत नाही. म्हणजे भाजपच्या 24, 25, 26% जी काही मतं आहेत ती मतपेढी कायम असून सुद्धा भाजपला सत्तेत यायचं असेल तर कोणताही साथीदार सोबत लागतो. आणि मागच्या 2 वर्षातलं राजकारण जर आपण बघितलं तर भाजपसोबत दुसरं कोणी जाण्याची शक्यता नाही. आता दुसरा जो भाग आहे की काँग्रेसची मतं कमी होऊन सुद्धा काँग्रेस अनिवार्य ठरतो, पण काँग्रेस समोर दुसरा पर्याय काय आहे? म्हणजे देशामध्ये कधी काळी बिगर काँग्रेस वादाच्या नावानं सगळे वैचारिक मतभेद एक बाजूला ठेवून लोक एकत्र येत होते. आता ती जागा बिगर भाजपवादाने घेतली आहे आणि मोदी सरकारची 10 वर्ष जशी पूर्ण होतील तसा बिगर भाजपवाद हा अधिक टोकाला जायला सुरुवात होईल. त्यामुळं भाजप सोबत शिवसेना जाण्याची शक्यता जवळपास अंधुक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जाण्याची शक्यता ज्या काही वावड्या उडवल्या जात होत्या त्या आता जवळजवळ संपल्या आहेत. म्हणजे आता वर्किंग टर्म्सवर पण बोलणं झालेलं नाही असं स्पष्टपणे दिसतंय. त्यामुळे भाजपला स्वतःच्या बळावरच आपला टक्का वाढवावा लागेल आणि तो वाढताना दिसत नाही. ही भाजपने चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसची मतं कमी होऊन ती अनिवार्य का वाटतात तर मतं काँग्रेसची कमी झाले वास्तव आहे ते आपल्या सर्व्हेमधून पण दिसतंय. पण काँग्रेसचा टक्का हा काही विशिष्ट भागामध्ये कॉन्सन्ट्रेट होताना दिसतोय. त्यामुळे त्यांच्या जागा फार बदलत नाही आहेत. म्हणजे त्यांचा कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आकर्षी आहे, पण त्याच वेळेला ती विदर्भामध्ये वाढते आहे. त्यामुळे त्यांच्या जागा कमी होत नाहीत, मतं कमी झाली ते. त्यामुळे या आकडेवारीकडे त्या अर्थानं पण बघायला पाहिजे असं मला वाटतंय. ही एका अर्थानं भाजपसाठी आपल्या स्वतःच्या राजकारणाचं पूर्णपणे नव्यानं परीक्षण केलं पाहिजे अशी जाणीव करून देणार हा कल आहे असं मला वाटतं. मी विश्वंभर चौधरींकडे जातो. विश्वंभरजी, याच्यातल्या भाजपला 100चा जागा दुसऱ्यांदा कंटिन्यू करता येणं, भाजप एक प्रत्येक पक्षाचा एक बेस बॉटम असतो तो साधारणपणे कायम राहतो. म्हणजे भाजपची आज केंद्रामध्ये 300पेक्षा जास्त जागा असेल तर त्याची खरी ताकद एक 100-150च्या आसपासची बेसिक मानली जाते, बेसिक ताकद जी त्यांनी इतक्या वर्षात मिळवली. आज जर का महाराष्ट्रात दुसऱ्यांदा ते 100पेक्षा जास्त जागा मिळवत असतील तर महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी राजकारण, भाजप जो भाजप शिवसेनेतला मोठा भाऊ लहान भाऊ संघर्ष होता तो भाजप हिंदुत्वाच्या बाबतीत मोठा भाऊ आहे महाराष्ट्रामध्ये, हे सिद्ध करणारा हा सर्वे.
दोन गोष्टी मला प्रसन्न आधी सांगायच्या त्याच्या आधी तेवढं मला असं वाटतं की त्या लोकांच्यासाठी महत्वाच्या आहेत. म्हणजे ह्या प्रश्नावर तुमच्या मी येतोच. मला या सर्वेतून असं स्पष्ट दिसतंय की लोकांच्या मनात आता विचारधारा आणि भ्रष्टाचार हे दोन्ही मुद्दे निवडणुकीच्या राजकारणातून संपले असं म्हणण्यासारखी आता परिस्थिती आहे. कारण सगळेच कायम आहेत. म्हणजे पहा, महाराष्ट्रात गेल्या काही दिवस काय वादळ आहे, परमवीर सिंग विरुद्ध अनिल देशमुख. आता ना परमवीर सिंगांची बाजू घेतल्याचा परिणाम भाजपवर दिसतो, ना अनिल देशमुखांचा काही परिणाम राष्ट्रवादीवर दिसतो. याचा अर्थ असा की भ्रष्टाचार हा मुद्दा संपुष्टात आलेला आहे. बरं, शिवसेनेला आणि काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला सुद्धा त्यांचे मतदार जास्त जर काय म्हणू आपण की जास्त संधी देत असतील ते तिघं एकत्र आल्यामुळं, तर हाही मुद्दा स्पष्ट आहे की विचारधारेचा मुद्दा सुद्धा इथे संपुष्टात आलेला आहे. आता हिंदुत्ववादी मत म्हणजे आता जर आपण शिवसेनेला हिंदुत्ववादी आणि भाजपला हिंदुत्ववादी असं जर आपण धरलं तर सेक्युलर मतांचा जो टक्का आहे तो 100च्या आत आहे. ही त्यातली मेघ आहे खरं म्हणजे. आणि मला असं वाटतं की आता ही इक्वेशन्स आज आपण एका वेगळ्या टप्प्यावर बोलत आहोत आणि त्या आणखी त्याचे अनेक टप्पे जायचे आहेत. परंतु जे एक आपल्याकडे एकट्या पैलवानाला थोडासा सॉफ्ट कॉर्नर पण असतो. म्हणजे बाकी सगळे मिळून लढतायत. आमच्या मोदींच्या बाबतीत मोदींना आपण ते पाहिलं म्हणताना की सगळे मिळून कसे मला त्रास देत आहेत बघा, या सगळ्यांना मिळून कसा मीच एक टार्गेट आहे बघा. हा फायदा काही अंशी भाजपला होताना मला दिसतो या सर्वेक्षणातून की भारतीय जनता पक्ष एक असल्यामुळे जिथे कुठे तिन्ही पक्षांमध्ये कोणाचा जर खटका असेल तर पण एक शेवटचा मुद्दा सांगतो. भारतीय जनता पक्षाची स्पेस कुठे असेल असा जर का आता श्रीराम पवार सरांनी जो प्रश्न उपस्थित केला तोच प्रश्न जर पुढे न्यायचा तर मला असं वाटतं की या तिन्ही पक्षातून तिकीट न मिळालेले नाराज यांच्यावरती मोठी भिस्त भारतीय जनता पक्षाची असणार आहे. माझ्या प्रेडिक्शन प्रमाणे 20 ते 25 जागा कदाचित अशा असतील ज्यात सेनेचे नाराज किंवा राष्ट्रवादीचे नाराज किंवा काँग्रेसचे नाराजची शक्यता कमी आहे. परंतु सेना आणि राष्ट्रवादी जिथे दोघांचा संघर्ष आहे तिथला नाराज भाजपला मिळणे ही पण त्याच्यामध्ये प्रक्रिया असेल असं अगदी अर्थातच असणार आहे. हे गृहीत आहे आणि हे असे अनेक पॉसिबिलिटीज आहेत. हा अंतिम सर्वे नाही, आणखी यापुढे पण आम्हाला करावे लागतील. एक सत्यजित तांबेंना एक कमेंट करायची होती मगाशा भाजपच्या आमदारांच्या मुद्द्यांवरती. सत्यजितजी बोला. नाही, आता विश्वंभर चौधरी सरांनी जो मुद्दा मांडला त्याच मुद्द्याला पुढे घेऊन जसं ते म्हणतात की भ्रष्टाचाराचा मुद्दा हा गौण झालेला आहे किंवा परमवीर सिंगांची आणि अनिल देशमुखांचा हा जे प्रकरण आपण आता बघतोय, मला असं वाटतं की या सगळ्या प्रकरणापेक्षा सगळ्यात महत्वाचं प्रकरण या देशामध्ये जे आताच्या काळामध्ये झालं ते आजच 26 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या बाहेर शेतकऱ्यांनी ज्या कृषी कायद्यांच्या विरुद्ध आंदोलन केलं त्याला 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदार या ठिकाणी सांगतायत की शेतकऱ्यांची बाजू आम्ही खंबीरपणे मांडली. या ज्या भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय गृहराज्यमंत्र्याच्या मुलाने गाडी खाली 5-6 शेतकरी चिरडले, ज्याचा व्हिडिओ सगळ्या देशांनी जगाने बघितला, त्या भारतीय जनता पार्टीचे लोक आज अशा पद्धतीने शेतकऱ्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतायत. हे खरं तर दुर्दैवी आहे. पण ठीक आहे, तो जरी भाग जरी गौण झाला तरी ज्या मुद्द्यावर खरं तर राजकारण व्हायला पाहिजे, महागाईचा मुद्दा असेल, कृषी कायद्यांचा मुद्दा असेल, आर्थिक धोरणांच्या बाबतीतला मुद्दा असेल, ज्या पद्धतीने देशाची दिवसेंदिवस त्या ठिकाणी आपली अर्थव्यवस्था खाली चाललेली आहे तो मुद्दा असेल. आपण आजही पाहतो की प्रदूषणाचा मुद्दा हा इतका मोठा मुद्दा झालाय की दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमध्ये शाळा या आता बंद आहेत. म्हणजे कोविडमुळे शाळा बंद होत्या, आता प्रदूषणामुळे बंद आहेत. हे असे जे गंभीर मुद्दे आहेत, मला असं वाटतं की त्या मुद्द्यांवरही लोक विचार करत नाहीयेत. याचं खरं तर मला आश्चर्य वाटतंय. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला अजूनही तुम्ही 101 जागा जर दाखवत असाल महाराष्ट्रामध्ये तर खरं तर हे फार मोठं दुर्दैव आहे आणि मला असं वाटतं की हा चिंतेचा विषय आहे. आणि महाराष्ट्रामध्ये केलेल्या महासर्वेक्षणाचे निष्कर्ष तुम्ही पाहताय. आपल्यासोबत 2 गेस्ट 2 पाहुणे आता अधिक जॉईन होत आहेत. सुशील कुलकर्णी वरिष्ठ पत्रकार, उमेश पाटील राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि बाकीचे मान्यवर. मी आता मगाशी आकडेवारी सगळी पाहिली, पण या व्यतिरिक्त महाराष्ट्राचा मूड आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या. त्या प्रश्नांना मी आता हात घालणार आहे. ते प्रश्न आपण पाहूयात. पहिल्या प्रश्नापासून मी सुरुवात करतोय. आपल्या सध्याच्या आमदाराच्या कामावर आपण समाधानी आहात का? आपण इथपासून सुरुवात करूयात. सध्याच्या आमदारांच्या कामावर आपण समाधानी आहात का? अतिशय समाधानी 20.4%, समाधानी 40.5%, निराशाजनक 31.1%, सांगता येत नाही 8%. त्यामुळे एकूण आहे त्या आमदारांबद्दल साधारणपणे स्थिती जैसे थे वाली आहे. पुढे जाऊयात.
कोरोना स्थितीचा राज्य सरकारने कसा सामना केला असं तुम्हाला वाटतं? उत्तम रीतीने 34.6%, समाधानकारक 38%, अपेक्षेहून कमी 13.5%, निराशाजनक 11.1%, सांगता येत नाही 2.9%. साधारणपणे याचा लसावी काढायचा झाल्यास जनता तुलनेनं समाधानी दिसते. तिसरा प्रश्न पुढे जाऊयात. कोरोना नंतर शाळा बस वगैरे या सुविधा, ट्रेन, मंदिरं, बाजारपेठा यावरचे निर्बंध उठवण्यासाठी सरकारनं घेतलेला वेळ तुम्हाला कसा वाटतो? कारण भरपूर टीका झाली होती यावरती सरकारवरती. योग्य म्हणतात 56%, अयोग्य म्हणतात 10.8%, गरजेपेक्षा अधिक वेळ घेतला 19.4%, नुकसान करणारा उशीर केला 9.5%, सांगता येत नाही 4.3%. बहुसंख्या आहे लोकांची जी साधारणपणे सरकारी भूमिकेला अशी सोयीची जवळ जाणारी आहे, पण त्याचवेळी लोकांचा राग सुद्धा व्यक्त झालाय. पुढे जाऊयात. निसर्ग चक्रीवादळ, ओला दुष्काळ या आपत्तींवर सरकारचा शेतकऱ्यांना मिळालेला प्रतिसाद कसा होता? समाधानकारक 45.3%, निराशाजनक 40.5%, सांगता येत नाही 14.2%. हा एक मात्र मुद्दा सरकारच्या जरा विरोधात जाणारा असू शकतो. पुढे जाऊयात. वाझे प्रकरण, मंत्री संबंधितांवरील ईडी आयटीच्या धाडी, यामुळे मवियाच्या प्रतिमेबद्दल तुम्हाला काय वाटतं? सरकारच्या प्रतिमेवर फरक पडलेला नाही 34.1%, प्रतिमेवर डाग मात्र सरकार मलिन नाही 24%, सरकारची प्रतिमा उद्ध्वस्त झाली 22%, सांगता येत नाही 19.9%. आणि यानंतर मी भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्यापासून सुरुवात करणार आहे. श्वेताजी, ही पहिली आणखी अनेक प्रश्न येणार आहेत, पण साधारणपणे सूर या सरकारच्या बाजूने जाणार आहे सगळ्याच. म्हणजे कोरोना परिस्थिती, आयटी रेड, निसर्ग चक्रीवादळ, ओला दुष्काळ, जनता फार अगदी आक्रमक विद्रोह करण्याच्या मूडमध्ये नाहीये. प्रसन्न मगाशी आता सत्यजित तांबेजी त्या ठिकाणी बोलले की लाखीमपूर मधली घटनेचा त्यांनी उल्लेख केला, शेतकरी कायद्याचा त्या ठिकाणी त्यांनी उल्लेख केला. मला त्यांना एकच इथे आठवण करून द्यायची आहे. लाखीमपूरची जी घटना घडलेली आहे उत्तर प्रदेश मधली, नक्कीच घटना दुर्दैवी आहे. शेतकरी हा महाराष्ट्रातला असू देत का उत्तर प्रदेश मधला असू देत, अशा घटना घडणं शेतकऱ्यांच्या बाबतीत हे दुर्दैवीच आहे. त्या संबंधात जे कोणी आरोपी आहेत त्या आरोप्यांना पकडलेलं आहे आणि त्यांना त्या ठिकाणी तुरुंगवास सुद्धा झालेला आहे. परंतु मला हे सांगा, महाराष्ट्रामध्ये लाखीमपूरच्या शेतकऱ्यांसाठी संवेदना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र बंद पडला जातो महाविकास आघाडी सरकारकडनं, परंतु या विदर्भातला, मराठवाड्यातला आणि काही पश्चिम महाराष्ट्रातल्या भागातला शेतकरी हा अतिवृष्टीने हवालदिल झालेला आहे. त्याला कुठलीही मदत या सरकारकडनं मिळालेली नाहीये. अक्षरशः काळी दिवाळी ही यावेळी शेतकऱ्यांनी साजरी केलेली आहे. आणि अशा या महाराष्ट्रातल्या आपल्या माणसासाठी त्याच्या बांधावर जाऊन त्याचे 2 अश्रू पुसण्याचं सुद्धा आवश्यकता या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतल्या पक्षातल्या लोकांना राहिलेली नाहीये. तसं जर असतं तर मला असं वाटतं कुठेतरी अतिवृष्टीच्या संदर्भातला निर्णय झाला असता, सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतीचे पैसे आले असते, परंतु ते पैसे आलेले नाहीयेत. आधी तुम्ही बघा, अतिशय तालिबानी पद्धतीने, अतिशय क्रूर पद्धतीने शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे कनेक्शन्स तोडल्या जात आहेत. एक तर 2 वर्ष झालेली अतिवृष्टी आहे, अतिवृष्टीचा सामना करत आहे, कोविड आहे, कोविड सगळ्यात जास्त लॉकडाऊन हे महाराष्ट्रामध्ये होतं. अशा परिस्थितीमध्ये जर का अशा पठाणी पद्धतीने वसुली सरकार करत असेल तर इथे एकच शब्द आहे की या सरकारला, या महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांचं काहीही पडलेलं नाहीये. बाजार समित्यामध्ये आता हे म्हणतात की कृषी कायदे, मला सांगा बाजार समित्यामधला शेतकऱ्यांचा अधिकार का काढला यांनी? कोण बाजार समित्या कोणासाठी आहेत? बरं, त्या काही पक्षांसाठी आहेत का या ठराविक? शेतकऱ्यांसाठी तुमचा प्रतिसाद घेऊन उमेश पाटलांकडे जातो. हा जो शेतकऱ्यांचा अधिकार आहे बाजार समित्याचा, हा अधिकार तुम्ही का काढला याचं उत्तर सत्यजित तांबे यांनी दिलं पाहिजे. आपण बघूया. सत्यजित तांबे तर नाहीयेत, पण महाविकास आघाडीची भूमिका मांडण्यासाठी उमेश पाटील जॉईन झालेले चर्चेसाठी. उमेशजी, तुम्ही श्वेताजींचं म्हणणं ऐकलं असेल, बोला. श्वेताजींचं म्हणणं ऐकलं. पहिल्यांदा मी त्यांच्यावरच उत्तर देतो की शेवटी कसं आहे की हा जो सर्वे झालेला आहे तो सर्वसामान्य जनतेचं प्रातिनिधिक प्रतिबिंब या सर्वेमधून आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या स्तरावरचे प्रश्न विचारलेत. आमदारांच्या कामगिरीबद्दल समाधानकारक आहात का? त्याचबरोबर आपण शेतकऱ्यांना वेगवेगळ्या आपत्तीमध्ये झालेल्या मदतीच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. फार काही 100% समाधानकारक कामगिरी झाली असं आमचं अजिबात मत नाही, परंतु अत्यंत निराशाजनक कामगिरी झाली जसं श्वेता महाले सांगतायत तशी परिस्थिती नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि देश आर्थिक संकटात असताना
महाराष्ट्र हा त्या ठिकाणी स्वतःच्या हिमतीवर त्या ठिकाणी कोरोनाचा सामना करत असताना आलेल्या आपत्तीच्या काळातही त्या शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेत होता, जे की ज्या काळामध्ये 1 वर्षभर केंद्र सरकारच्या विरोधामध्ये दिल्लीमध्ये शेतकरी त्या ठिकाणी आंदोलन करत होता, त्याची दखलही घेतली जात नव्हती, उलट त्यांना गाडीखाली चिरडून मारलं. ही आहे आमची शेतकऱ्याच्या संदर्भातील सहानुभूती. परंतु आजचा हा विषय आपला तो नाहीये. आजचा विषय आपला जो आहे तो आपल्या सरकारनामाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे सर्वेक्षण 2 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कामगिरीच्या अनुषंगानं जे केलेलं आहे, शिवाय त्याला वेगवेगळे कंगोरे आहेत. एक म्हणजे ज्या सरकारच्या बाबतीमध्ये तिघाडी सरकार म्हटलं जायचं, रिक्षा 3 चाकाचं सरकार म्हटलं जायचं, कधी कळलेलं असं सांगितलं जायचं, ज्या सरकारच्या बाबतीमध्ये दर 8 दिवसाला 15 दिवसाला चंद्रकांत दादा हे ते वगैरे सांगायचे की आता पडेल मग पडेल, अजूनही सांगतायत, त्या सरकारच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधीच मंत्रालयात येत नाहीत वगैरे असे अनेक पद्धतीनं अवहेलना करण्याचा प्रयत्न जो केला, त्याला हे सडेतोड असं उत्तर आहे. ज्या महाविकास आघाडी एकत्र आल्यानंतर, स्वतंत्र गेल्यानंतर असं सगळ्याच पातळीवर आपण केलेलं आहे. पण मला उमेशजी सांगा, मला उमेशजी सांगा, श्वेताजी म्हणतात त्यात काय चूक आहे? मला सांगा, जी शिवसेना जी राष्ट्रवादी तेव्हा आधी जेव्हा भाजपचं सरकार होतं तेव्हा नुकसान भरपाईच्या वरती जो आकडा कोट करत होती, आज तुम्ही किती देताय पैसे? केवळ उद्धव ठाकरेंचा चेहरा दाखवून तुम्ही हात मोकळे नाही करू शकत. तुम्ही सगळी शेतकऱ्यांची पोरं, शेतकऱ्यांचा पक्ष राष्ट्रवादी, आता जी पर हेक्टरी तुम्ही मदत जाहीर केली होती मराठवाड्याच्या बाबतीत ती पुरेशी आहे? तुम्ही ते लाखीमपूर वगैरे सोडून द्या, आपण आता महाराष्ट्रापुरता बोलूयात. ठीक आहे, जनतेने आता तुमच्या विरोधात मत नाही दिलेलं, याचा अर्थ सगळं आलबेले असा दावा आहे तुमचा, उमेश पाटील? अजिबात नाही. प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांना आता जी मदत दिलेली आहे ती तुटपुंजीच आहे. शेतकऱ्यांना आणखी मदत देण्याची आवश्यकता आहे, ते नाकारत नाहीये. जे सध्या राज्यामध्ये लाईटच्या संदर्भातलं जे वातावरण शेतकऱ्यांमध्ये आहे ते सुद्धा सरकारच्या काही प्रमाणात विरोधात जाणार आहे. हे सगळं आपण स्वीकारतोय. एसटी कामगारांचा आपण परिस्थिती बघतोय, परंतु आपण प्रसन्न एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये 1.5 ते पावणे 2 वर्ष कोरोनाने थैमान घातल्यानंतर आपण सगळे फंड्स जे आहेत ते आरोग्य विभाग, अन्न पुरवठा विभाग आणि पोलीस दलाकडे डायव्हर्ट केले होते, त्याचबरोबर अन्न औषध प्रशासनाकडे डायव्हर्ट केलेले होते. आपले येणारे स्रोत जे आहे ते प्रचंड त्याला मर्यादा आली होती. आता इथून पुढे जेव्हा आपण कोरोनातून बाहेर पडतोय, अर्थव्यवस्था रुळावर येते, यानंतरचं पुढचं 1 वर्ष तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे. या वर्षभरामध्ये पुन्हा एकदा राज्याची आर्थिक स्थिती रुळावर आणल्यानंतर सर्व प्रकारच्या घटकांचं समाधान करण्याचा प्रयत्न निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी करू. आज देखील अशा अडचणीत आम्ही काम करत असताना आमच्या सरकारच्या बाबतीमध्ये लोकांनी असमाधान व्यक्त केलेलं नाही, हे आपलाच सर्वे सांगतो. पुढच्या प्रश्नांवर जाण्यापूर्वी सुशील कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. मराठवाड्यातलं एक महत्त्वाचं नाव आहे पत्रकारितेच्या क्षेत्रातलं. मी त्यांच्याकडे जातो. सुशीलजी, 2 गोष्टींसाठी मी तुमच्याकडे येतोय. एक, जी आकडेवारी आम्ही आता सरकार स्थित्यंतराबद्दल, सरकार राहणार नाही राहणार, भाजपचा परफॉर्मन्स, बाकीच्या पक्षांचा परफॉर्मन्स, तो तुमच्यापर्यंत आला असेल, त्याबद्दलची तुमची कमेंट. आणि जे प्रमुख प्रश्न आता महाराष्ट्राला भेडसावत आहेत, कोरोना, नैसर्गिक आपत्ती, बाकीच्या सगळ्या गोष्टी, वाझे प्रकरणापासून आताच्या आर्यन खानपर्यंतचं या बाबतीतलं जनतेचं मत, सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी मवियाला फेवरेबल आहेत. तुमचं मत? बऱ्यापैकी फेवरेबल आहेत, सकारात्मक आहेत, मवियाला मदत करणाऱ्या आहेत. मुळात ह्या सगळ्या फेवरेबल ज्या गोष्टी आपण म्हणतोय त्याच्या या सगळ्या सर्वेला किती क्वांटम मध्ये घेतल्या गेल्या मला माहित नाही आहे. या सगळ्यातून महाराष्ट्राला महाराष्ट्र विकास आघाडीचं हे सरकार खरोखरच उत्तम वाटतंय आणि चांगलं वाटतंय आणि ते कंटिन्यू होतंय असं तुमच्या एकूण सर्वेचा आधार दिसतोय, असं सगळं दिसतंय. यातून 2 गोष्टी मला वाटतायत की यातून 2 गोष्टी मला जाणवत आहेत, त्या स्पष्टपणे अशा आहेत की सगळ्यात मोठी गोष्ट महाराष्ट्राच्या समोर आली आहे ते म्हणजे महाराष्ट्रात भाजपचं सरकार सर्वाधिक जागा आल्या तरी येणार नाहीये. तो जो काही फरक दिसतोय त्याला जबाबदार भाजप आहे की परिस्थिती? म्हणजे भाजपने जे रान उठवलेलं आहे ते लोकांना आवडलेलं नाही असं आपल्या सर्वेतून सध्या तरी दिसतंय. माझं मत दुसरं आहे प्रसन्ना. म्हणजे मुळात या सरकारच्या स्थापन होण्याला, या सरकारच्या सगळ्या होण्याला मवियाचं सरकार येत आहे. मी एक छोटी गंमत म्हणून सांगतो. कायद्यानं मुलीचं लग्नासाठी वय 18 वर्ष असावं लागतं आणि ती मिळाली नाही म्हणून 9-9 वर्ष 2 मुलीसोबत संसार करता येत नसतो. तसं काही पुन्हा जुळवाजुळव होत असेल आणि सत्ता येत असेल तर येऊ, त्याच्याबद्दल आपलं काही फारसं म्हणणं नाहीये. पण यात मला राजकीय दृष्ट्या एक गोष्ट अशी जाणवते आहे की जर हे निसटतं यश भाजप, निसटतं अपयश भाजपच्या वाट्याला येत असेल तर त्याला दुसरं कोणी जबाबदार नाहीये.
त्याला भारतीय जनता पार्टी स्वतः जबाबदार असणार आहे. बरं. कारण आता तुमच्या सर्वेत ज्या जागा दिसत आहेत ना, त्या बऱ्यापैकी जागा भाजपच्या अंतर्गत कलहामुळं भाजप गमवेल अशी एक शक्यता दिसते. आणि हा कलह या सत्ता प्राप्तीच्या संघर्षातूनच होतो आहे. हो. या सगळ्या बाबीचाच तो परिपाक आहे आणि त्यामुळे त्या भाजपा जागा गमावेल अशी एक स्थिती दिसते आहे. बरं. प्रसन्न, मला जरा आवाज ऐकायला मी खूप त्रास सुशील होतोय, येतो कारण माझा तुमच्याकडे. आवाज पुन्हा मला ऐकू येतो. त्यामुळे तुमच्या माझा आवाज पोहोचेल अशी व्यवस्था मी करून घेतो. मी ऑडिओला सांगितलेलं आहे आमच्या ऑडिओ डिपार्टमेंटला. तोपर्यंत मी स्टुडिओमध्ये येतोय. माझ्यासोबत शीतल पवार कार्यकारी संपादक आणि जयंत मांडकर सुद्धा आहेत. काही मगाशा मुद्द्यांबद्दल शीतल कमेंट करतायत, कॉन्ट्रीब्यूट करतात. शीतल, मगासपासनं आपलं जे विश्लेषण सुरू आहे त्याच्यामध्ये जवळपास सगळ्याच पार्टिसिपंट्सनी भाजपच्या कामगिरीबद्दल किंवा त्यांनी जे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मांडणी केली. याच्यामध्ये भाजपवर टीका करणं हा त्यांच्या विरोधातल्या पक्षांचा अधिकार आहे. पण एक गोष्ट आवर्जून इथे नमूद करावीशी वाटते की भाजपने 2014 नंतर सत्तेत येण्यासाठी किंवा सत्तेत आल्यानंतर जी मांडणी केली, अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी, गुड गव्हर्नन्स, या कीवर्ड भोवती त्यांच्या पक्षाची प्रतिमा त्यांनी केंद्रापासून खाली स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत बांधत आणलेली आहे. आणि जेव्हा आपण अशी प्रतिमा निर्मिती करतो त्यावेळेस जेव्हा आपण विरोधी पक्षामध्ये येतो म्हणजे आपली प्रतिमा बदलत नाही, लोक त्याच प्रतिमेतनं तुमच्याकडे पक्ष म्हणून बघत असतात. तर कुठेतरी भाजपला त्यांनी जे नरेटिव्ह पहिल्या अधिवेशनाच्या पूर्वीचं त्यांचं नरेटिव्ह, दुसऱ्या अधिवेशनात 12 आमदारांच्या निलंबनानंतरचं त्यांचं नरेटिव्ह, यामध्ये पक्ष म्हणून त्यांची स्ट्रॅटेजी कुठेतरी चुकली आहे का याबद्दल त्यांनी आत्मपरीक्षण करावं. आणि जे कीवर्ड, जी प्रतिमा त्यांनी निर्माण केलेली आहे त्यावर त्यांना येत्या काळात काय काम करता येईल हे लक्षात येईल. आणि मगाचपासून बरेच लोक सर्वेच्या बांधणीबद्दल किंवा एकूणच ग्रामीण भागामध्ये किंवा काही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी कशी होईल, पक्षांची राजकीय रचना काय असावी हे आमचं काम नाहीये. आम्ही आता लोकांना काय वाटतंय हे फक्त सांगण्याचा या सर्वेतनं प्रयत्न करतोय. आणि जर गव्हर्नन्स म्हणजे मविया ऍक्सेप्ट केलं का, याच्या आधी आघाडी सरकार ऍक्सेप्ट केलं का, त्याआधी युती सरकार ऍक्सेप्ट केलं का, तर गव्हर्नन्स म्हणून गेले काही दशकं महाराष्ट्राने कायम कोएलिशन गव्हर्नन्सच ऍक्सेप्ट केलेला आहे. त्यामुळे हे प्रतिबिंब जर कुणाला खूप सरप्राइझिंग वाटत असेल तर तसा किमान एक अभ्यासक म्हणून मला तसा काही सरप्राइझिंग कल वाटत नाही. एक छोटीशी कमेंट मी जयंत मांडकरांची घेऊन मी राजू वाघमारेंकडे जाणार आहे. पुढच्या सेट ऑफ क्वेश्चन ज्याच्याबद्दलचे रिप्लायज आम्ही घेतलेले. त्यापूर्वी जयंत मांडकर सुद्धा एक मगाशा मुद्द्याबद्दल बोलतात. मला जरा एक क्लिअर करायचं आहे की गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांना एक वस्तुस्थिती माहिती आहे की 30 वर्षाचा हिंदुत्वाचा कॉर्ड केवळ 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद दिल्या गेलेलं नाही म्हणून तुटलेलं आहे. हे मला वाटतं सर्वांना माहिती आहे. ही अगदी वस्तुस्थिती. दुसरं असं आहे की कोण कोणाच्या प्रचाराला गेलं नाही त्याच्यामुळे काय झालं, तर मला असं वाटतं 288 मतदारसंघात या अशा घटना घडत असतात. आपण आता फक्त पुढील सर्वेबद्दल, सध्याच्या परिस्थितीतल्याबद्दल बोलूया. आणि त्याचबरोबर मला एक कॉमेंट करावीशी वाटते, ते म्हणजे 18 वर्षाचं वय आणि 9 वर्षाच्या 2 मुली. तर संसदीय पद्धतीचा आणि राज्यशास्त्राचा एक अभ्यासक म्हणून तुम्हाला सांगतो, हे उदाहरण सुद्धा इथे पूर्ण चुकीचं आहे. याचं कारण संसदीय पद्धतीत हा जो जादुई आकडा जो कोणता आहे तो मिळवण्याकरता कितीही पक्ष एकत्र येऊ शकतात. हे आपण 2004 पासून किंवा त्याच्या आधी 95 पासून महाराष्ट्रात पाहतोय. पण इटालीमध्ये किंवा इतर संसदीय पद्धतीत या अशा प्रकारचा इतिहास नेहमीच आहे. तिथे आपण 9+9 म्हणून विवाहित मुलगी अशी यार्डस्टिक लावू नये. एक राज्यशास्त्राचा अभ्यासक म्हणून सांगतोय. येस, मी बाकीच्या पुढच्या सेट ऑफ क्वेश्चन्सकडे जातोय कारण आपण मगाशी काही प्रश्न पाहिले. त्यानंतर मी राजू वाघमारे, सुशील कुलकर्णी आणि बाकीच्या सगळ्या मान्यवरांकडे पुन्हा एकदा जाईन. बघूयात अन्य प्रश्नांबद्दल महाराष्ट्राचा मूड काय दिसून आलेल्या पुढच्या प्रश्नासह. केंद्र शासनाकडून केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे राज्य सरकार प्रभावित करण्याचा प्रयत्न होतोय का? 50.1% लोकांना होय वाटतंय, 29.4% लोकांना नाही वाटतंय आणि 20.4% लोकांना सांगता येत नाहीये. जवळपास थोडंसं 50-50 सारखी परिस्थिती जरा वाटते. केंद्र शासनाकडनं केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर. पुढे, सरकारची कामगिरी जोखताना खालीलपैकी कोणता मुद्दा तुम्हाला महत्त्वाचा वाटतो? कोरोना काळातील निर्णय हे मुद्दे महत्त्वाचे वाटतात 43.9% लोकांना. भ्रष्टाचार मुद्दा 16.7%, बेरोजगारी भरती प्रक्रिया 14.2%, शेतकरी पूरक निर्णय 10.7%, कायदा सुव्यवस्था 6.6% आणि अन्य 7.9%. भ्रष्टाचाराचे मुद्दे समोर येत असताना, बेरोजगारीचा आता भरतीच्या बाबतीतले सगळे घोळ समोर असताना, शेतकऱ्यांच्या संदर्भातले मुद्दे असताना सुद्धा कोरोना काळातले निर्णय लोकांना जवळचे वाटतात. पुढे जाऊयात.
सत्तेत असताना शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीनं एकत्र येण्याकडे कसं पाहता? जरा पॉलिटिकल प्रश्न आहे. महायुतीकडे बहुमत असताना शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीनं एकत्र येण्याकडे कसं पाहता? 2019ची परिस्थिती, झालं ते योग्य झालं म्हणतायत 54.5%, झालं ते चूक झालं म्हणतायत फक्त 31.1%, सांगता येत नाही 14.5%. मी आता पुन्हा एकदा, कारण विशेषतः शेवटचा प्रश्न फारच धक्कादायक होता. शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी जे स्वतः ठरवून निवडणुकीला गेले नव्हते, ठरवून गेले होते शिवसेना आणि भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, पण जनतेला यांनी एकत्र येणं खटकलेलं नाही, आमचा सर्वे असं सांगतोय. याबद्दल मी पहिल्यांदा भाजपपासून सुरुवात करेन, मग काँग्रेसचे राजू वाघमारे आलेले त्यांच्याकडे आणि मग बाकीच्यांकडे. मी श्वेताजींकडे जातोय. श्वेताजी, तुम्ही ज्याच्याबद्दल सारखी टीका केली की हे एक अनैसर्गिक सरकार आहे, अनैसर्गिक गठबंधन आहे, पण जनतेला काही वाटत नाही त्याबद्दल. प्रसन्न, आता आपण इथे जर पाहिलं तर 31% लोकांना ही जी युती आहे ही पटलेली नाही आहे. आणि याचा अर्थ हे 31% लोक हे या सरकारवरती किंवा ज्या पद्धतीची ही या ठिकाणी महाआघाडी झालेली आहे ही काही या ठिकाणी लोकांना रुचलेली नाहीये. याचा अर्थ हे 31% लोक हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. आणि आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे की 27% मतदान हे भारतीय जनता पार्टीचं होणार आहे. ही कुठेतरी तफावत मला वाटतं याच्यामध्ये दिसत आहे. त्यानंतर परत 14% लोक या ठिकाणी म्हणतायत की सांगता येत नाही. यातले 14% जे लोक आहेत ते सगळेच्या सगळे 14% लोक काही महाविकास आघाडीच्या बाजूने असणार नाहीयेत. आपण 50-50 जरी केलं, 31 मध्ये आपण 14तले 7 जरी टाकले, जवळपास 40% आपण जातो. 40% जर का भारतीय जनता पार्टीला मतं, एकट्या भारतीय जनता पार्टीला मतं मिळत असतील तर मला असं वाटतं सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पार्टी येणाऱ्या दिवसामध्ये राहणार आहे. मी राजू वाघमारेंकडे जातो. राजू वाघमारेजी, बाकीच्या मुद्द्यांबद्दल तर साधारणपणे जनतेने कल दाखवलेला आहे की आम्हाला कोणते मुद्दे महत्त्वाचे वाटले, पण याच्यातला जो पॉलिटिकल प्रश्न होता की शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येणं, याला बहुसंख्य लोकांनी म्हणजे आम्हाला खटकलेलं नाही अशा प्रकारचा कल दिलेला आहे. हे पाहता तुमच्या यापुढच्या आघाड्यांसाठीचं हे एन्डॉर्समेंट मानायचं, शिक्कामोर्तब मानायचं? नक्कीच एन्डॉर्समेंट, नक्कीच शिक्कामोर्तब मानायला पाहिजे. कारण प्रश्न असा आहे की लोकांना पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन, बघा, ज्यावेळी भाजपबद्दल लोकांच्या मनात या महाराष्ट्रात नाराजी होती आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना हा केलेला जो प्रयोग आहे हा खटकलेला नाही. कारण ती नाराजी जी होती त्यामुळे झालं ते बरं झालं, नवीन पर्याय आहे, नवीन गोष्टीमध्ये आपण जाऊया आणि या गोष्टीने लोकांनी त्याला कल दिला. आता मगाशी कोणतरी माझ्या अगोदर भाजपच्या प्रवक्त्या असं म्हणत होत्या की 31% लोकांना ते खटकलेलं आहे, पण 31% लोकांना ज्यांना खटकलेलं आहे त्याच्यामध्ये सगळे भाजपचे नाही आहेत, त्याच्यामध्ये शिवसेनेच्या काही लोकांना खटकलेलं आहे, काँग्रेसच्या काही लोकांना खटकलेलं आहे, राष्ट्रवादीच्या काही लोकांना खटकलेलं आहे. त्याच्यामुळे 31% हा आकडा संपूर्णतः भाजपचा आहे असं कधीच होत नाही. आणि महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या राजकारणात तुम्ही सगळा इतिहास बघितला तर 10 ते 12% लोक हे नेहमीच आम्हाला काही माहीत नाही किंवा आमचं मत याच्याबद्दल काही नाही अशा मताचे असतात. ते कुंपणावर असतात, ते शेवटच्या क्षणी आपलं पारडं बदलतात. त्याच्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा जो राजकारण पसंत केलेलं आहे हे राजकारण लोकांना मान्य होणारच आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की ज्यावेळी या महाराष्ट्राची निवडणूक जाहीर झाली, म्हणजे निवडणुकीचं मतदान झालं प्रसंडा, त्या दिवशी TV9 वरून मी हे भाकीत केलं होतं की शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येतील, कदाचित काँग्रेस बाहेरून पाठिंबा देईल किंवा आम्ही आतमध्ये असू, पण हा प्रयोग होणार. कारण याची कल्पना रस्त्यावर होती, लोकांना कोणत्याही परिस्थितीत भाजप नको होती. मी फक्त राजू वाघमारेजी नंतर आलो तर पुन्हा याच्याकडे मी तुम्हाला थोडंसं याच्यात, कारण हे मत तितकं म्हणण्यासारखं नाही. भाजप नको होती असं म्हणत असाल तर विरोध पक्षातला देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना, भाजप विरोधात असताना 100चा आकडा ते क्रॉस करतायत आणि तुम्ही सगळे मंडळी एकत्र असताना
काँग्रेसला स्वतःच्या बळावरती 100चा आकडा पास पार केल्याचा इतिहास असताना कोणालाही 100च्या जवळ जाता आलेलं नाही, तरी सुद्धा तुम्ही म्हणताय की जनतेला भाजप नकोय. कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर? आता आम्ही शेवटचे 5 प्रश्न, सगळे एकूण प्रश्न होते, मुद्दे होते, त्यातले शेवटचे मुद्दे घेईन आणि त्यानंतर सगळ्यांच्या प्रतिक्रिया, शेवटच्या प्रतिक्रिया घ्यायला मी प्रत्येकाकडे जाईन. पहिल्यांदा प्रश्नांकडे, कारण हे आता महत्त्वाचे आहेत मुद्दे, ज्याच्या पहिली सुरुवात करणार आहोत. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचं काम तुम्हाला कसं वाटतं जाणून घेऊयात. काय म्हणतोय आमचा सर्वे? मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं काम कसं वाटतं? उत्कृष्ट म्हणतायत 33.1%, समाधानकारक 35.2%, अपेक्षेपेक्षा कमी 13.6%, निराशाजनक 13.8%, सांगता येत नाही 4.3%. पुढे जाऊया. विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी कशी वाटते? उत्कृष्ट 18.8%, समाधानकारक 27.4%, अपेक्षेपेक्षा कमी 17.7%, निराशाजनक 28.1%, सांगता येत नाही 7.9%. आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न की ज्याच्याबद्दलची चर्चा दरवेळी होत असते, शिवसेना भाजपनं पुन्हा एकत्र यावं असं तुम्हाला वाटतं का? होय म्हणतायत 28.4%, पण तब्बल 55% लोक म्हणतायत नाही आणि सांगता येत नाही 16.5%. पुढचा प्रश्न आणखी स्फोटक आहे. भाजप राष्ट्रवादीनं एकत्र यावं असं तुम्हाला वाटतं का? होय म्हणतायत 10.2%, नाही म्हणतायत 70.2%, सांगता येत नाही 19.7%. आणि यानंतर तुमच्या मनातला एक प्रश्न जो नेहमी विचारला जातो, दरवेळी विचारला जाईल, तुमच्या मनातील मुख्यमंत्री कोण? उद्धव ठाकरेंना मिळालेले आमच्या सर्वेमध्ये 29.7% पहिल्या क्रमांकावर आहेत, अजित पवार 16.4% दुसऱ्या क्रमांकावर, देवेंद्र फडणवीस 22.4%, माफ करा, देवेंद्र फडणवीस दुसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यानंतर अजित पवार तिसऱ्या क्रमांकावर, पंकजा मुंडे 4.2%, सुप्रिया सुळे 5.9%, नाना पटोले 6%, आणि मग इतर काही नावं आपल्याला कल्पना आहेत, मग त्यामध्ये बाकीची सगळी नावं आली 15.4%. शेवटचा आता हा सेगमेंट आहे, त्यामुळे सगळ्या मान्यवरांना विनंती की तुम्ही थोडक्यात तुमची उत्तरं द्या. मी भाजपच्या प्रवक्त्यांपासून सुरुवात करेन. आमदार आपल्यासोबत श्वेताजी आहेत. श्वेताजी, तुमची कमेंट. हॅलो, बोला श्वेताजी, ऐकतोय आम्ही. आता मगाशी कोणीतरी प्रवक्ते त्या ठिकाणी बोलले होते की भारतीय जनता पार्टीला लोकांना सत्तेपासून दूर ठेवायचं आहे. मला इथे त्यांना सांगावंसं वाटतं की या निवडणुकीला, गेल्या निवडणुकीला सुद्धा आणि येणाऱ्या तुमच्या ज्या सर्वेमध्ये दाखवलेलं आहे त्यानुसार सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पार्टीच आहे. याचा अर्थ की भारतीय जनता पार्टीला लोकांना सत्तेच्या दूर ठेवायचं नाही आहे. ठीक आहे, जे पॉलिटिकली जे मॅथमॅटिक्स या ठिकाणी करण्यात येत आहे त्याच्यामध्ये कुठेतरी आम्ही कमी पडलो. म्हणजे सर्वात मोठी संख्या आमची असून सुद्धा जे 3 छोटे छोटे पक्ष आहेत ते एकत्र आले आणि त्यांची जी बेरीज आहे ती या ठिकाणी मोठी होते आणि ते सत्तेच्या जवळ जात आहेत किंवा सत्ता काबीज करण्यासाठी तो आकडा त्यांनी गाठलेला आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. परंतु पक्ष म्हणून जर का पाहिलं तर नक्कीच भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष या ठिकाणी आपल्याला दिसतो. आणि प्रसन्न, सगळ्यात महत्वाचं एक मला हे सांगायचं आहे की तुम्ही सत्तेत असताना सुद्धा, महाविकास आघाडी सरकार हे सत्तेत असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार कमी होत नाही. याच्यातच महाविकास आघाडी सरकारचं संपूर्ण अपयश या ठिकाणी आपण पाहू शकतो. मी शिवसेनेकडे जातोय, कारण याच्यातले 2 प्रमुख मुद्दे होते ज्याच्यामध्ये शिवसेना भाजप एकत्र येणं, मुख्यमंत्री म्हणून पसंती आणि उद्धव ठाकरेंचं काम, ते तिन्ही मुद्दे फेवरेबल शिवसेनेला जातात. नीलमताई, तुमची कमेंट. एक तर पहिली गोष्ट अशी आहे की मी सगळे आपले जे कौल देणारे सामान्य लोक आहेत त्यांचे मनापासून आभारी आहे. कुठल्याही गोष्टीत तुम्हाला कल्पना आहे सर्वांना की प्रसिद्धी मॅनेज करणं हा प्रकरण शिवसेनेत नाहीये. उलट कमी जास्त गोष्टींचा विचार न करताच शिवसेना काम करत असते. अशा वेळेला कौल अतिशय महत्वाचा आहे. मी ऋणी आहे माननीय उद्धवजी ठाकरे आणि हे सरकार याच्याबद्दल एक सुसंगतपणाने मतदारांनी स्वतःचं मत बनवलेलं प्रत्येक प्रश्नामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसत आहे. आणि भाजप शिवसेना एकत्र येण्याच्या संदर्भात त्यांनी ते शिक्कामोर्तब केले. त्याच्या आधीच्या प्रश्नाशी संबंध की झालं ते योग्य झालं की नाही, तिथे सुद्धा 54% सांगितलेलं आहे की निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे आणि त्याच्यातून आमचा निश्चितपणाने आम्ही जो निर्णय घेतला तो कसा योग्य होता त्याच्यावरती काळाने आणि जनतेने तुमच्या मार्फत मी असं म्हणेन उमटवलेली आहे. पुढच्या काळामधल्या निवडणुका ते स्पष्ट होईल. मुद्दा एक. दुसरं, एनसीपी आणखीन भाजपच्या संदर्भामध्ये जे काही आहे त्याच्यातही जनतेने 70% मत व्यक्त केलेलं आहे. त्याच सोबत मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं, म्हणजे खरं तर तुमचं आश्चर्य मी म्हणजे म्हणेन की देवेंद्र फडणवीस
म्हणजे विरोधी पक्षाची लोकप्रियता आहे की नाही हे कोणी बघायला जात नाही बऱ्याच वेळेला, पण तुम्ही ते पण पाहिलं हो. आणि मला स्वतःलाही आश्चर्य वाटलं की निराशाजनक कामगिरी आहे असं अनेक देवेंद्रजींच्या समर्थकांना वाटतं आहे. आणि या उलट जे काही काम झाले त्याच्यात कोरोनाच्या संदर्भात लोकांनी जे समाधान व्यक्त केले त्याबद्दल मी जनतेची मनापासून ऋणी आहे. पण हे फक्त आमच्या सरकारचं श्रेय नाहीये. ज्यांनी ज्यांनी कोरोनामध्ये आरोग्य विभागाने बरं. काम केलं, महसूल बरं. विभागाने काम केलं, अनेक पोलीस बरं. बाधित झाले, बरं. या सगळ्या कोरोना योद्ध्यांचं नेतृत्व उद्धव साहेब ठाकरे धन्यवाद, यांनी धन्यवाद. केलं आणि त्याच्यामुळे लोकांना घरातली माणसं दगावली जाऊन हो. सुद्धा सरकारच्या संदर्भात आज अपेक्षा आहे. नक्कीच नक्कीच. मी राजू वाघमारेंकडे जातो. राजू वाघमारेजी, सगळ्यात पहिली गोष्ट प्रसन्नाजी, हा सर्वे करत असताना आपण जे म्हणालात की 100 जागा भाजपने ठरवलेल्या आहेत, या 100 जागांचा जर विचार केला तर जवळजवळ 55 ते 57 लोक भाजपमध्ये आमदार गेले होते. त्यावेळच्या विचारांनी आणि त्यावेळच्या संपूर्णपणे गोष्टीमुळे ते लोक भाजपमध्ये गेले होते. आजची परिस्थिती ज्यावेळी महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे त्यावेळी हे संपूर्ण गेलेले आमदार कमीत कमी 30 ते 40 आमदार हे तिकडून परत येणार आहेत. आणि ते जर परत येणार असतील तर जी परिस्थिती आहे ही परिस्थिती पूर्ण बदललेली आपल्याला बघायला मिळेल. कारण नोटबंदी आणि जीएसटीनी संपूर्ण देश हा रंजलेला होता, गाजलेला होता. पण फक्त पुलवामामुळे वातावरण बदललं, त्याच्यावरचं लक्ष उडालं आणि त्याच्यानंतर करोना आला, त्याच्यावरचं लक्ष उडालं. पण आता रियालिटीमध्ये बरं. महाराष्ट्रातली जनता पण जायला सुरुवात झालेली आहे. बरं. आणि हे जे प्रश्न आहेत, बेरोजगारी 17% आणि तुम्ही जे दाखवलेत हो. आणि करप्शन 16%, बरं. या दोन प्रश्नांचा वापर त्यावेळी ठीक आहे. होणार आहे. आणि भाजपची परिस्थिती ठीक आहे. देशावर आणि कामगिरी आतावर या दोन्ही गोष्टीमुळे भाजपच्या सीट 100 राहणार नाहीत. बरं. एवढं नक्की. ह्या सीट 60 ते 50 पर्यंत येतील आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाच्या सीट वाढलेल्या आपल्याला ठीक बघायला आहे मिळतील. ठीक आहे. सुशील कुलकर्णींकडे येण्यापूर्वी उमेश पाटील, तुमची प्रतिक्रिया. विशेषतः याच्यातला राष्ट्रवादीचा मुद्दा महत्वाचा होता. भाजपसोबत जाणार का आणि एकत्र येणं, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना अशा प्रकारे दोन्ही बाबतीत फेवरेबल. एकूण भाजपसोबत जाण्याला निगेटिव्ह आहे पण बाकीच्या बाबतीत फेवरेबल आहे. तुमचं मत? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजप बरोबर जाणं हे कधीच कुठल्या कार्यकर्त्यांनाही आवडणार नाही, सर्वसामान्य जनतेलाही आवडणार नाही. मला आश्चर्य हे वाटतंय की एका विचारधारेचे म्हणून ज्या पक्षाचं शिवसेना आणि भाजपचा सातत्याने हे उल्लेख करतात, आमची 25 वर्षाची युती असं ते परत आम्ही येऊ शकतो असं चंद्रकांत दादा सारखं सांगतात, त्या सर्व जनतेमध्ये सुद्धा त्यांनी एकत्र यावं असं वाटत नाही. या संदर्भातली निगेटिव्हिटी जी आहे ती आश्चर्यकारक आहे आणि मला वाटतं ती महाराष्ट्राच्या दृष्टीनं समाधानकारक आहे. बरं. राजू वाघमारेंचा मुद्दा मी जरा पुढे नेतो अजून की यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जसं सोलापूर जिल्ह्याचं जर उदाहरण घेतलं तर मोहिते पाटील असतील, परिचारक असतील, राजा राऊत असतील, तिकडं नारायण राणे असतील किंवा विखे पाटील असतील किंवा तिकडं विजयकुमार गावित असतील किंवा अमरीश पटेल असतील, अशी कितीतरी उदाहरणं देतील. जर हे वगळले तर भारतीय जनता पार्टी आज जे 104 105 दाखवताय ना तुम्ही, हा फुगवटा जो आहे ते हे सगळं आहे त्यावेळेचं वातावरण बघून तिकडे गेलेले लोक आहेत. जर महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळेला आम्ही तिघं जर एकत्र आहोत हे या लोकांना जर कळलं ना तर ते तिकडे राहणारच नाहीत. फक्त जे आकडा वाढेल ना यांचा, ते आम्ही तिघं एकत्र येण्यामुळं काही ठिकाणी जे आमच्यातले जे सक्षम लोक आहेत ज्यांना तिकीट मिळणार नाहीत ते जर भाजपमध्ये गेले तर काही प्रमाणामध्ये तो आकडा वाढेल. आणि काँग्रेस आमच्या बरोबर न येण्यामुळं काँग्रेसनं सगळीकडे सगळे उमेदवार जर उभे केले तर त्याच्यामध्ये जी मतं काँग्रेस खाईल, सेक्युलर मतं, त्याच्यामुळे जागा कमी झाल्या. मला बेसिक मुद्दा लक्षात आला. सुशील कुलकर्णींकडे जाण्यापूर्वी श्वेताजी काय म्हणताय? आपण ज्या पद्धतीने म्हणत आहोत त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं की उद्याला महाविकास आघाडी जर त्या ठिकाणी एकत्र लढली तर आज 2019 मध्ये बऱ्याच ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेस ही विरोधात लढलेली आहे. त्या ठिकाणी शिवसेनेचा आमदार झालाय आणि काँग्रेसचा हा जो कोणी पडलेला उमेदवार आहे तो कसा काय शांत बसणार आहे. काही ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी त्या ठिकाणी निवडणूक लढली, राष्ट्रवादीचा त्या ठिकाणी आमदार आलेला आहे, शिवसेनेचा पडलेला आहे. त्या ठिकाणी शिवसेना कशी काय शांत बसणार आहे. हे असे बरेचसे विषय आहेत. जसं जसं निवडणुका जवळ येतील तर नक्कीच ज्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे की हा जो फुगवटा एक्झॅक्टली तो धोका महाविकास आघाडी सरकारला सुद्धा नक्कीच आहे. सुशील कुलकर्णी,
आकड्यांच्या बाबत बोलूया प्रसन्न. पहिल्यांदा राजू वाघमारेंच्या मुद्द्याला मी बोलतोय. राजू वाघमारेंनी असं सांगितलं की आम्हाला आनंद आहे, भाजप पराभूत होतो आहे. किती दिवस बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणून काँग्रेस मिरवणार आहे. तिकडे ममता बॅनर्जींनी राजू वाघमारेंना त्यांच्या नेत्यांना सांगितलंय की भेटणं माझ्यासाठी घटनात्मक तरतूद नाही आहे. इतक्या वाईट पद्धतीने ममता बॅनर्जी जुगारून निघून गेलेले आहेत. भाजप पराभूत होत आहे याचा आनंद व्यक्त करणारी काँग्रेस स्वतः किती खाली येते याचा विचार करते का? 40च्या आसपास जागा दिसत आहेत प्रसन्न. काँग्रेसची यापेक्षा दुरावस्था दुसरी कुठली असणार नाहीये. आणि दुसरा मुद्दा जे आता पाटलांनी सांगितलं होतं की भाजपला फुगवटा आलेला आहे आणि हा फुगवटा भाजपचा दिसतोय, कमी करा, आणखी खूप कमी होतील. भाजपनं मागच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा जिंकलेल्या जागा या 25 आहेत आणि त्यापैकीच्या काही जागा या आपण जर बघितल्या तर या नेत्यांच्या मतदारसंघातल्या आहेत. म्हणजे मोहिते, विखे किंवा गावित ही जी नेते मंडळी आली त्याच्यापैकी 25 पैकी काही आहेत. भाजपच्या या जागा जरी वजा केल्या ना तरी भाजप नंबर 1चा पक्ष दिसतोय आकड्याच्या परिस्थितीमध्ये. म्हणून उगाच या फुगवटा आलाय म्हणून आम्ही खूप ग्रेट होतो आणि आमच्या जागा गेल्यात असं पाटलांनी सांगू नये. त्यांनी अभ्यास करावा आणि राजू वाघमारेंना सांगणं आहे की दुसऱ्याच्या वेदनेत आपला आनंद व्यक्त करू नका. आपला पक्ष तीळ 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 झिजतोय, कमी होतोय, त्या पक्षाची अवस्था खूप वाईट होते, त्यावरती जास्त लक्ष राजू वाघमारेंनी देणं आवश्यक आहे. माझ्याकडे वेळ अतिशय कमी आहे त्यामुळे मी सगळ्यांकडे पुन्हा मुद्दे प्रतिमुद्दे करू शकत नाही. थोडक्यात कमेंट घेतोय. शीतल, सर्वेच्या मेथडॉलॉजीबद्दल सगळ्यांच्या बोलण्यात उल्लेख आला. मला एक आवर्जून इथे नमूद करायचं आहे की हे जनमताचं कौल आम्ही सांगतो, हे काही निवडणुकीचा निकाल आपण जाहीर करत नाहीये. यातनं राजकीय पक्षांनी त्यांना म्हणजे ऑब्व्हियसली सर्वेचं इंटरप्रिटेशन, डेटाचं इंटरप्रिटेशन तर प्रत्येक व्यक्ती आपल्या समजेनुसार, आपल्या उकलेनुसार करू शकतो. पण याच्यातनं जनमताचा कौल समजून घ्यावा. लोकांना जे मुद्दे प्राधान्याने महत्त्वाचे वाटत आहेत त्याच्याकडे सगळ्याच राजकीय पक्षांनी लक्ष द्यावं. मीडिया नरेटिव्हमध्ये सध्या अडकलेले बरेचसे पक्ष, मग काय राष्ट्रवादी घ्या, सेना घ्या, इव्हन सर्वेमध्ये नीलमताईंनी मगाशी आभार मानले, पण हा फायदा सेनेला आहे का फक्त उद्धव ठाकरेंना हेही त्यांनी पडताळून पाहावं. मवियाबद्दल जरी आज जनमताचा कौल पॉझिटिव्ह दिसत असला पण कोएलिशन गव्हर्नमेंट कायम ॲक्सेप्ट होतं. पण सेना आणि राष्ट्रवादीमध्ये म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जसा सत्ता संघर्ष स्थानिक निवडणुकांमध्ये होणार आहे तसा येत्या काळात सेना आणि राष्ट्रवादीमध्ये होणार नाही का? खूप साऱ्या शक्यता आहेत. पण या निमित्ताने या सर्व शक्यतांवर चर्चा व्हावी आणि लोकांचे प्राधान्याचे मुद्दे मांडण्याचा फक्त हा प्रयत्न आहे, हा निवडणुकीचा निकाल नाही. अगदी थोडक्यात कमेंट माइंड करजी, कारण मला पुन्हा श्रीराम पवारांकडे जायचं. अगदी कमी वेळात सांगतोय बघा, महाराष्ट्र एक प्रकारे भाजप विरोधी पक्षांची युती करण्यासाठी पूर्ण देशात ट्रेंड सेटर ठरलेला आहे. खरं तर ही संधी नितीश कुमारांना सुद्धा होती पण त्यांच्या हातातून ती गेली. आज महाराष्ट्रात आपल्याला स्वरूप दिसतंय ते जर हे तर खरं आहे, आपण सांगितलंच की भाजप 100च्या पलीकडे जाणार नाही, पण समजा आपण धरून चला 2024 पर्यंत अशाच प्रकारे भाजप विरोधी पक्षांची युती झाली तर लोकसभेत आपल्याला भाजपची संख्या 200च्या पलीकडे दिसणार नाही हे सध्या दिसत आहे. मी कन्क्लुडिंग शेवटच्या रिमार्कसाठी जातोय श्रीराम पवार सरांकडे. पवार सर, नाही तर या सर्वेमधून एक गोष्ट स्पष्ट होती की हे सरकार लोकांनी मान्य केलेलं आहे. ज्या सरकारविषयी खूप शंका होत्या तर ते सरकार लोकांना मान्य झालेलं आहे. म्हणजे आता मगाशी जसं विश्वंभर म्हणाले तसं भ्रष्टाचार, आयडिओलॉजी या मुद्द्यांना लोक फार महत्त्व देत नाही आहेत राजकीय व्यवस्था म्हणून. त्यामुळे हे सरकार मान्य झाले हा एक मुद्दा स्पष्टपणे दिसतोय. दुसरं, उद्धव ठाकरे नेतृत्व करू शकतील का अशा प्रकारची शंका होती. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या टीकाकारांना चकवलेलं आहे. जेव्हा त्यांना शिवसेनेचं नेतृत्व दिलं तेव्हाही लोक असंच म्हणत होते की हा इतका मोळाचे आहे, बाळासाहेबांचा वारस म्हणून कसं सांभाळणार. पण त्यांनी तेव्हा टीकाकारांना चकवलं. बाळासाहेबांच्या हयातीत जितक्या जागा मिळाल्या नाहीत त्याहून अधिक जागा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला मिळाल्या. आणि आता या 2 वर्षात पुन्हा त्यांनी सिद्ध केलं की हे सरकार उद्धव ठाकरे चालवत आहेत. म्हणजे त्यांच्या मागून कोणतं रिमोट चालवत आहे का वगैरे चर्चा खूप झाल्या. पण जेव्हा फुट डाऊन करून उभं राहायचं तेव्हा ते उभे राहिले आणि ते कुठंतरी लोकांना आपलंसं वाटतंय असं यातून दिसतंय. त्याचबरोबर या राज्यातली भाजपची मतपेढी अतिशय स्पष्टपणे समोर आलेली आहे. त्यामुळे भाजपचं आव्हान पण कायम आहे. आणि मला वाटतं की ज्याच्यावर फार चर्चा झाली नाही की या 2 वर्षाच्या काळात जे परमवीर सिंगांचं प्रकरण असेल, अनिल देशमुखांचं प्रकरण असेल, हे काय लोकांना फार आवडलेलं नाही आहे. लोकांचं बाय अँड लार्ज म्हणणं आहे की सरकारच्या प्रतिमेवर डाग पडला आहे. काही लोकांचं म्हणणं सरकारची प्रतिमा उद्ध्वस्त झाली असं पण म्हणणं आहे. तर याची दखल
ज्या सगळ्यांना असं वाटतं की आपण खूप चांगलं काम करतो त्यांनी घ्यायला पाहिजे, कारण शेवटी राजकारण हे आकलनाचं आहे, परसेप्शनचं आहे, नॅरेटिव्ह सेट करण्याचं आहे. आणि जर सातत्यानं असं घडत असेल तर या सरकारच्या विरोधात ते नॅरेटिव्ह कधी पण जाऊ शकतं. त्यामुळे तो एक धोक्याचा इशारा म्हणून पण या सरकारनं बघायला पाहिजे. अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांसह हे सर्वेक्षण साम टीव्हीने आपल्यापर्यंत आणलेलं आहे. या 2 वर्षांनंतर, अतिशय महत्त्वाच्या स्थित्यंतराच्या 2 वर्षांनंतर महाराष्ट्राचा मूड सांगणारं हे सर्वेक्षण आहे. यानंतर अनेक सर्वेक्षणं बाकी माध्यम संस्थांकडून होतील, पण आता तरी हा ट्रेंड समोर आणलेला आहे साम टीव्हीनं. आणि सगळं सर्वेक्षण तुम्हाला आमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरती सुद्धा उपलब्ध असेल. त्याशिवाय आम्ही एक आणखी कार्यक्रम रविवारी घेतोय, जो तुमच्यासाठी असेल सरकारनामा, महाविकास आघाडीचा पंचनामा, जनतेचा विरोधी पक्ष आणि सत्ताधारी विरोधक सगळे आमने सामने असणारे तो कार्यक्रम सुद्धा बघायला विसरू नका. या कार्यक्रमात, या सर्वेक्षणामध्ये आता मतं देण्यासाठी, ओपिनियन देण्यासाठी सगळे मान्यवर होते. मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि या सर्वेक्षणामध्ये मूड महाराष्ट्राचा आजचा कल, उद्याचा कलमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा साम टीव्ही.